रेकॉर्डिंग पण स्टार्ट करून घ्याल. येस सर, प्लीज सर. आणि फोटोचं पण मग बघाल वेळ भेटला तर. येस येस, शुअर सर. येस सर. डिअर पार्टिसिपंट and my senior colleagues and friends, good afternoon to all of you. Myself is Dharmendra Ramteke, AGM HRD, on behalf of RCF Limited Third Unit. I welcome to all of you this excellent webinar on investment opportunities for employees retiring in 2021. हा वेबिनार शक्यतोवर मराठीमध्ये चालेल आणि मध्ये कधीतरी आपल्याला हिंदी पण यूज करता येईल आणि खूपच एक्स्ट्रीम केसला आपल्याला हा वेबिनार इंग्लिशमध्ये पण होईल. हा वेबिनार करायचा उद्देश असा आहे की ईडी थर्ड श्री ए.व्ही. लोणकर सर यांनी एकदा मीटिंग मध्ये सांगितले होते की जे लोक रिटायरिंग होतात त्यांच्याकरता 6 महिन्या ते 1 वर्षाच्या आत एखादा इन्व्हेस्टमेंट वरती प्रोग्राम व्हायला हवा. तर ते माझ्या लक्षात होतं आणि त्याप्रमाणे आजचा हा वेबिनार आपण अरेंज केलेला आहे. तर बाकी लोक पण याला अटेंड करतील कारण हा थोडा युनिव्हर्सल टाईप आहे. आणि आणखी एक उद्देश ह्या वेबिनारचा असा आहे की आपण जेव्हा रिटायर्ड होतो आणि रिटायरमेंट नंतर आपले सोर्सेस फार कमी होऊन जातात. तर ह्या वेबिनारचा उद्देश हा आहे की पुढे आपले 10 ते 15 वर्ष कमीत कमी आपली लाईफ सुखरूप व्हायला पाहिजे. तर त्या दृष्टीने आपल्याला काय इन्व्हेस्टमेंट करता येईल हा ऍक्च्युअली माझा हा वेबिनार अरेंज करायचा माझा मेन उद्देश आहे की 15 ते 20 वर्ष लाईफ आपली सुखासमाधानाने जगता यावं. त्याकरता आपल्याला इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटी काय हव्या आणि त्याकरता आम्ही एक एक्सपर्ट बोलावले आहेत श्री स्मितेश भोसलेजी. त्यांचा आणि अलिबागचा फार जवळचा संबंध आलेला आहे. मी अलिबागला आल्यापासून त्यांनी बरेच थर्ड युनिटला व्हिजिट केलेले आहेत. फिजिकली पण त्यांनी व्हिजिट केलेले आहेत आणि वेबिनारचे जेव्हापासून आपली सुरुवात झाली तेव्हापासून हा मला वाटते एक 3रा वेबिनार आहे आणि त्यांचा फीडबॅक फार सुंदर आहे. त्या फीडबॅकच्या प्रमाणे त्या फीडबॅकवरनं आपण त्यांना परत बोलावलेलं आहे. तर त्यांचा परिचय देणे आपली एक अनिवार्य गरज आहे असं मला वाटतं. तर माझे जे कलिग्स आहेत अमित पाटील डेप्युटी मॅनेजर HRD थर्ड युनिट यांना मी रिक्वेस्ट करतो की आजचे जे फॅकल्टी आहेत स्मितेश भोसले सर यांचं इंट्रोडक्शन करतील. ओव्हर टू श्री अमित पाटील. थँक्यू रामटेके सर. मी फॅकल्टीचं इंट्रोडक्शन देतो. मिस्टर स्मितेश भोसले हे फाउंडर अँड मॅनेजिंग पार्टनर ऑफ मेसर्स एव्हल्युशन मुंबई. ते CA इंडिया, CIA USA आणि CI USA with more than 20 years of experience with multiple industries आहे. MNC consultancy firm, consulting firms and other various companies मध्ये पण. He has worked in India as well as abroad. He also manages his individual and family wealth and guides people from multiple backgrounds to create a robust and healthy financial plan and aim for significant wealth creation over a period of time. कव्हरेज आज काय काय कव्हरेज करणार आहे कंटेंट्सचं जनरल अप्रोच टुवर्ड्स इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग ॲट रिटायरमेंट आणि इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट्स टू नो रिटर्न रिस्क, टॅक्सेशन, लॉक इन पिरियड, लिक्विडिटी, नॉमिनेशन्स, ट्रान्सफर, रेकॉर्ड्स, एलिजिबिलिटी अँड बेनिफिट्स, perspective sharing, various investment opportunities, current and new opportunities, how to achieve safety of capital, periodic return and peace of mind, and understanding issues and challenges of investment in pursuing opportunities for retiring employees, and how to start and where to seek more information, आणि questions and answers if any, etc. ते शेवटी होतील सर्व ते कंटेंट्सच्या. I would like to hand over to Mr. Smitesh Bhosle to continue with the webinar. ओके, थँक्यू रामटेके सर आणि थँक्यू अमितजी फॉर द इंट्रोडक्शन. आणि जसं सरांनी इन्स्ट्रक्शन दिलं आपण अगदी तसंच हा जो पूर्ण वेबिनार आहे 90 ते 95% आपण मराठीतच करणार आहे आणि मध्ये मध्ये हिंदी आणि इंग्रजीचा आपण गरजेपुरता वापर करू. तर जसं इंट्रोडक्शन तर दिलं आणि जे ओव्हरव्ह्यू पण आता दिलेला आहे की 1 तासात आणि 1-1.5 तासात आपल्याला भरपूर सारे इनपुट शेअर करायचे आहेत. तर थोडंसं आपण इनोव्हेटिव्ह मेथड इकडे यूज करतोय. तुम्हाला स्क्रीन विजिबल आहे का जस्ट आता स्टार्टवाली? हो सर, विजिबल आहे. ओके ओके, परफेक्ट. तर भरपूर सारं मी कंटेंट न लोड करता मेन आपला जो उद्देश आहे की आपलं जे डिस्कशन व्हावं आणि
थोडंसं आजचं जे एकदम थीम आहे ते स्पेसिफिक आहे, की इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटी काय काय आहेत, एस्पेशली जेव्हा आपण रिटायर होतो तेव्हा. तर मी फक्त म्हणजे एकदम तेवढाच फोकस्ड एरिया आता ठेवला आहे इकडे. मी हे थांबेल. ओके, आता आपण तेवढाच फक्त एरिया इथे ठेवला आहे. तर जसं आता आपलं फॅक्टरी लोकेशन थळमध्ये आहे आणि इथे मी स्क्रीनवरती दाखवलेलं आहे की 4-5 लोकेशन्स आहेत. पुणे, कोलकाता, अमेरिका आणि मून म्हणजे जवळ-जवळ चंद्राचा पण उल्लेख केलेला आहे. तर इन्व्हेस्टमेंटमध्ये कसं आहे की आपण जिथे आहोत, तर आज जिथे आता आपण आहोत, तर त्या लोकेशनपासून आपल्याला वेगवेगळ्या लोकेशनला जायचं आहे. कोणाला पुण्याला जायचं असेल, कोणाला कलकत्ता, कोणाला अमेरिका, कोणाला चंद्रावरही जायचं असेल. तर कोणतीही इन्व्हेस्टमेंट करताना आपला काय उद्देश आहे, हे आपल्याला जाणून घेणं इम्पॉर्टंट आहे सर्वात. आणि आता जसं इथे मी भरपूर सारे प्रकारचे व्हेइकल म्हणजे गाड्या आणि वाहनं यांचं इथे मी डिटेल दिलं आहे. तर जशी आपली जर्नी आपण जिथे करणार आहे, त्या प्रकारे आपल्याला इथून अ, जे वाहन सिलेक्ट करायचं आहे. तर इथे आता बैलगाडी आहे, तर ऑफकोर्स थळवरून आपल्याला जर पुण्याला जायचं असेल, तर इतर 3-4 दिवस लागतील इथे. गाडीमध्ये आपण 1-2 तासामध्ये पोहोचू. विमानाने अगदी जवळ पोहोचू. आणि तर इन्व्हेस्टमेंट्स ज्या अपॉर्च्युनिटी आहेत, संधी आहेत मार्केटमध्ये, त्या भरपूर आहेत. पण मेन जे रिटायरमेंट घेणारे व्यक्ती आहेत, त्यांच्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट काय आहे? तर एक आहे की प्रोटेक्शन. म्हणजे जे पण आपलं भांडवल आहे, ते कुठे नुकसान नको व्हायला. दुसरं, जसं रामटेके सरांनी पण सांगितलं, की आपल्याला एक रेग्युलर इन्कम त्याच्यातून मिळायला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, जर पॉसिबल असेल आणि आपली थोडी अभ्यास करायची तयारी असेल, तर मग ती आपली वेल्थ कशी वाढू शकते. तर ह्या 3 गोष्टी आपण गृहीत धरून आपलं सेशन हे पुढे घेतोय. तर सर्वात इम्पॉर्टंट जर गोष्ट आहे ती आपल्याकडे आतापर्यंत काय सेव्ह केलेलं आहे आणि पुढे आपल्या काय अपेक्षा आहेत, त्यानुसार ह्या इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटीकडे आपल्याला बघायचं आहे. सगळ्याच अपॉर्च्युनिटी इन्व्हेस्टमेंट सगळ्यांसाठी सेम आहे असं थोडं मुश्किल आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या हिशोबाने आपण ते सिलेक्ट कसं करायचं याच्याबद्दल मी तुम्हाला आज इनपुट देईन. तर 3 ऑब्जेक्टिव्ह आहेत आपले. मुद्दल सेफ असायला पाहिजे. आपल्याला रेग्युलर इन्कमची गरज भासणार आहे, कारण का आता आपला जॉब नसणार आहे. आणि त्याच्यानंतर आपली मुद्दल हळू-हळू कशी वाढेल, तर अगदी कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त अपॉर्च्युनिटीबद्दल मी इन्फॉर्मेशन देतोय. तर आपण आज काय बघूया या पूर्ण सेशनमध्ये, की सेफ म्हणजे ज्या अगदी जिथे आपण पैसे ठेवले तर निश्चिंतपणे आपण म्हणजे आराम करू शकतो आणि एक रेग्युलर इन्कम येईल, अशा सेफ इन्व्हेस्टमेंटपासून ते रिस्की इन्व्हेस्टमेंट ज्या आहेत, तिथपर्यंत आपण म्हणजे प्रयत्न करूया की सगळं कव्हर करायचं. फक्त एकच आता ह्या वेळेला असा प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे की एका बाजूला आपण बघितलं तर शेअर बाजार आहे, ते अगदी त्याच्या उच्चतम पातळीवरती आहे. म्हणजे थोडीफार कमी जास्ती होत असतात प्राइजेस, पण अगदी बघायला गेलं तर गेल्या 1 वर्षामध्ये कोविड असूनही शेअर बाजार एकदम उच्च पातळीवर आहे. दुसरी गोष्ट, जर आपण व्याज जर बघितले बँकेचे, तर ते असे एकदम उलट्या दिशेला आहेत. जर 5-10 वर्षापूर्वी आपल्याला जर बँकेत डिपॉझिट ठेवायचं असेल, तर 9 ते 10% पर्यंतही आपल्याला डिपॉझिट रेट होते त्यावेळेला. पण आता जर आपण डिपॉझिट रेट बघितले, तर 5%, कुठे 6%, ह्याच मर्यादेमध्ये हे व्याज रेट आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये जर आपण रिटायर्ड पर्सनचा विचार केला, तर शेअर मार्केट डेफिनेटली वरती जात आहे. पण काय ही राईट टाईम आहे, नाही आहे, हे आता आपल्याला बघायला लागेल. त्यासाठी अभ्यास पाहिजे. तर शेअर बाजाराबद्दल मी आता जास्ती ह्या सेशनमध्ये डिस्कस नाही करणार, कारण का तो एकदम डीप विषय आहे आणि नुसतं तिकडे पैसे टाकून नाही चालत. तर घोड्यावरती म्हणजे असं दौडण्यासारखं आहे, की
सारखा लगाम आपल्या हातामध्ये आणि कंट्रोल भरपूर पाहिजे आणि रोज मॉनिटर करायला लागतं. तर त्याच्या व्यतिरिक्त ज्या काही अजून अपॉर्च्युनिटीज आहेत जिथे आपल्याला चांगलं इन्कम मिळेल, एक बँकेपेक्षा थोडा चांगला व्याज रेट भेटेल आणि आपण थोडं थोडं मॉनिटर करत त्या इन्व्हेस्टमेंट्सकडे बघत आपली पुढे प्रगती चालू ठेवू शकतो. तर अशा काही इन्व्हेस्टमेंट्स आहेत ज्या मी एकदम स्ट्रेट त्या शेअर करणार आहे. आणि पण अल्टिमेटली डिसिजन तुमचा असणार आहे की कुठे इन्व्हेस्टमेंट किती करायची. कारण का कंपनी जेव्हा आपण रिटायर होणार तेव्हा आपल्याला किती फंड्स येतील हे डिपेंड करतं तेव्हा की आपलं कधी रिटायर होणार, किती फंड येणार आणि तेव्हा आपण किती ॲलोकेट करणार. तर ह्याच्यावरती हे सगळं डिपेंडन्सी आहे. सॉरी. तर कोणत्या इन्व्हेस्टमेंट्स आहेत. आज आपण गव्हर्नमेंट बॉन्ड्स, काही पोस्ट ऑफिसच्या स्कीम्स आहेत. आता ह्याबद्दल अशी तर माहिती सर्वांना असणारच आहे की काय काय प्रकारचे इन्व्हेस्टमेंट आहेत. पण हे सगळे इन्व्हेस्टमेंट करताना आपल्याला काय खबरदारी घ्यायला पाहिजे हे सगळं मी डेफिनेटली तुम्हाला आज या सेशनमध्ये शेअर करेन. तर आपण सुरू करूया काही गव्हर्नमेंट इन्व्हेस्टमेंट्सपासून. जसं बॉन्ड्स आहेत, पोस्ट ऑफिस आहेत, काही डेट फंड म्हणजे जे गव्हर्नमेंटचे सिक्युरिटीजवाले आहेत असे फंड्स. तर हे सगळं आपण ह्याच्यामध्ये पूर्ण डिस्कशन करणार आहे. नंतर बँक डिपॉझिट्स आहेत, कॉर्पोरेट डिपॉझिट्स आहेत, म्युच्युअल फंड्स आहेत, शेअर्स आहेत आणि अजून भरपूर साऱ्या प्रकारचे इन्व्हेस्टमेंट्स अपॉर्च्युनिटी अवेलेबल आहेत. तर आपण त्या सर्व अपॉर्च्युनिटी हळूहळू डिस्कस करूया. आणि तुम्ही तुमचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही इकडे चॅट बॉक्स आहे तिकडे तुम्ही टाकू शकता. आणि जसं म्हणजे आपला कालावधी जो पूर्ण होईल आजचा सेशनचा, तर आपण 20 मिनटं 25 मिनटं आपण प्रत्येक क्वेश्चनला बघून त्याच्यावरती मी तुम्हाला जेवढे जास्तीत जास्त इनपुट होऊ शकतील तेवढे शेअर करायचा प्रयत्न करेन. तर आपण जवळजवळ जे रिटायर्ड पर्सनसाठी इम्पॉर्टंट आहे अशा भरपूर साऱ्या इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटीबद्दल डिस्कशन करू. तर कोणते इन्व्हेस्टमेंट एरिया आहेत. मी एकदम स्ट्रेट इन्व्हेस्टमेंटवरती येतो. कारण का इन्व्हेस्टमेंट करायच्या अगोदर जे प्रिपरेशन आहे, प्लॅनिंग आहे, ते भरपूर म्हणजे त्याला वेळ लागेल आपल्याला इनपुट देण्यासाठी. पण समजा आपल्या मनाची तयारी असेल, आपल्याला आपल्या किती फंड्स आहेत त्याच्याबद्दल पूर्ण माहिती असेल, तर मग डायरेक्ट आपण इन्व्हेस्टमेंटकडेच वळूया, जो या सेशनचा ऑब्जेक्टिव्ह आहे. तर कोणत्या इन्व्हेस्टमेंट्स रिटायर्ड पर्सन नॉर्मली प्रेफर करतात आणि त्यांच्यासाठी कोणते इन्व्हेस्टमेंट बेटर असू शकते. पण याच्याबद्दल तुम्ही परत एकदा पुढे स्टडी करा आणि मग जर तुम्हाला सुटेबल असेल तरच तुम्ही तशा इन्व्हेस्टमेंट्स करू शकता. तर आपण साधारण ते अज्युम करू की जर आपल्याला रिटायरमेंट फंड 1 कोटीचा जर असेल आतापर्यंत जर इन्व्हेस्ट करण्याची रक्कम, तर ती आपण कशी ॲलोकेट करू शकतो. तर हे मी एक अझम्पशन घेऊन चालतोय की साधारण 1 कोटी आपण कसे इन्व्हेस्ट करू शकतो. तर सर्वात इम्पॉर्टंट सीनियर सिटीजनबद्दल जेव्हा आपण बोलतो, 60 इयर्स आपले होणार आहे, तर असं इन्व्हेस्टमेंटमध्ये एक रूल आहे की जेवढे आपल्याला वर्ष आहेत, आपलं वय, तेवढे टक्के रक्कम एका सेफ ठिकाणी असायला पाहिजे. आणि बाकी उरलेले टक्के, जसं आता आपण 1 कोटी आहे तर 60% जी रक्कम आहे, जर आपलं वय 60 वर्ष आहे तर ती सेफ ठिकाणी हवी. आणि बाकी 40% आपण थोडी बहुत रिस्क घेऊ शकतो. आणि जसं जसं वय वाढत राहील, जसं 60चं 70 होईल, 75 होईल, तेव्हा मग ती सेफ्टीची अमाऊंट वाढायला पाहिजे. तर त्या दृष्टीने आपण ह्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट ऑप्शनकडे आज बघू. तर पहिलं जे स्कीम आहे ते मी आता ब्रीफली म्हणजे एकदम थोड्या वेळेची मर्यादा असल्यामुळे थोड्या वेळामध्ये मेजर जे पॉईंट्स आहेत ते मी तुम्हाला शेअर करतो. तर आता हे जे सीनियर सिटीजनची स्कीम आहे, सीनियर सिटीजन सेविंग स्कीम, तर ही पोस्ट ऑफिसमध्ये अवेलेबल आहे आणि कोणत्याही बँकेच्या थ्रूही आपण सीनियर सिटीजन सेविंग स्कीममध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. त्याच्यामध्ये किती व्याज रेट आहे. त्याच्यामध्ये व्याज रेट आहे 7.4%. आता हे कसं व्याज रेट बदलत असतं. आता लेटेस्ट वेबसाईटवरती हेच व्याज रेट दिसत आहे.
7.4% म्हणजे 7.5% ऑलमोस्ट आपल्याला व्याज रेट भेटतं इथे. बँकेपेक्षा तर डेफिनेटली चांगलं आहे. आणि आपण 15 लाखापर्यंत रक्कम ह्याच्यामध्ये गुंतवू शकतो. आणि ही रक्कम किती कालावधीसाठी आहे? ही रक्कम आहे 5 वर्षासाठी. तर पुढची 5 वर्ष आपला जो पैसा आहे तो पोस्ट ऑफिसमध्ये सेफ राहील. आणि ही स्कीम स्पेशली सिनियर सिटीजनसाठी आहे. त्यामुळे दुसरं कोणीही अकाउंट याच्यामध्ये ओपन नाही करू शकत. सिनियर सिटीजन असणं गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये जॉईंट अकाउंटही होतं. म्हणजे हजबंड असेल तर वाईफ बरोबर जॉईंट अकाउंट ओपन करू शकता. आणि जरुरी नाही आहे की हजबंड किंवा वाईफ ते सिनियर सिटीजन हवेत. एक पर्सन सिनियर सिटीजन व्हा. म्हणजे इन्व्हेस्टमेंट करताना वय जे आहे ते 60 असायला पाहिजे. तर ह्याचा फायदा काय आहे की आपल्याला ह्याच्यामध्ये क्वार्टरली म्हणजे 3 महिन्यातून एकदा आपल्याला व्याज आपल्या अकाउंटमध्ये क्रेडिट होतं. आणि आतापर्यंत जर बघितलं आपण तर बँकेमध्ये जर आपण पैसे ठेवले तर 5 ते 6% भेटेल. आणि सिनियर सिटीजनना काही थोडंसं एक्स्ट्रा व्याज काही बँका देतात. त्यामुळे अजून 0.5 मग 6.5% पकडूया. पण त्यापेक्षा याच्यामध्ये 1% जास्ती आहे. आणि एकदा आपण इन्व्हेस्ट केले तर ही रक्कम काय 5 वर्ष काढणार नाही. त्यामुळे 1 कोटीमधून साधारण 15 लाख रुपये आपण डेफिनेटली सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीममध्ये इन्व्हेस्टमेंट केलं तर आपल्याला बँकेपेक्षाही बेटर व्याज रेट आणि एक रेग्युलर इन्कम याच्यामध्ये सुरू होऊ शकतो. नंतर जरा हे इनकी रेस करतो आहे. आता अजून काय काय ऑप्शन आहेत. एक जी स्कीम आहे गव्हर्नमेंटची ही सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम सारखीच आहे. त्या स्कीमचं नाव आहे प्रधानमंत्री वय वंदन योजना. प्रधानमंत्री वय वंदन योजनेमध्येही सिनियर सिटीजन स्कीम सारखंच जे जास्तीत जास्त किती रक्कम आपण गुंतवू शकतो तर ती आहे 15 लाख. आणि ही 15 लाख गुंतवल्यानंतर आपल्याला इथे 10,000 रुपये दर महिन्याला आपल्या अकाउंटमध्ये क्रेडिट होतात. म्हणजे ह्याच्यावर सरासरी जर आपण व्याज पकडलं तर पोस्ट ऑफिसच्या स्कीमपेक्षाही ह्याच्यामध्ये व्याज रेट बेटर आहे. 10,000 रुपये पर महिन्याला म्हणजे साधारण 1,20,000 रुपये आपल्याला भेटतात आहे 15 लाखाच्या गुंतवणुकीवर. तर साधारण 8% होतं. आणि एकदम मॅथमॅटिक्स लावून जर कॅल्क्युलेशन केलं तर 8.3% होतं. म्हणजे एकदम करेक्ट ॲक्युरेट बोलायचं झालं तर ह्याच्यामध्ये आपल्याला महिन्याला पैसे भेटणार आहेत. आणि सिनियर सिटीजन स्कीम जी गव्हर्नमेंटची पोस्ट ऑफिसची आहे त्याच्यामध्ये आपल्याला क्वार्टरली भेटणार आहे. तर जवळ जर आपण 1 कोटीची जर आपण रक्कम बघितली इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तर साधारण 30 लाख रुपये टोटल आपले ह्या 2 स्कीममध्ये आपण गुंतवू शकतो. सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम पोस्टाची आहे ती गव्हर्नमेंट ऑफ इंडिया डायरेक्टली मॅनेज करते. आणि प्रधानमंत्री वय वंदन योजना आहे ते मॅनेज करणारी जी एजन्सी आहे ती लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन आहे. तर ह्या 2 ज्या आपल्या इन्स्टिट्यूट आहेत गव्हर्नमेंटच्या अंडर तर ह्या एकदम सेफ आहेत. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला निश्चिंतपणे रिटर्नही चांगला आहे आजच्या तारखेला जर बाकीचे रेट आपण कम्पेअर केले तर. आणि मनाची शांती आहे. तर 30 लाख रुपयेपर्यंत कोणीही रिटायर्ड पर्सन डेफिनेटली ह्या स्कीममध्ये तर गुंतवणूक करू शकतो. आता आपण पुढे बघूया अजून कोणत्या कोणत्या आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट ऑप्शन ऑपॉर्च्युनिटी आहेत ते. आता एक आहे MIS स्कीम, मंथली इन्कम स्कीम. आता मंथली इन्कम स्कीममध्ये कसं आहे की मंथली इन्कम स्कीममध्ये आपण जर अमाऊंट गुंतवली तर एक व्यक्ती साधारण 4.5 लाखपर्यंत गुंतवू शकतो. आणि 2 व्यक्ती म्हणजे जॉईंट अकाउंट जर ओपन केलं तर 9 लाखापर्यंत आपण ह्याच्यामध्ये अमाऊंट गुंतवू शकतो. आणि ह्या इन्व्हेस्टमेंटमधूनही आपल्याला दर महिन्याला व्याज येत राहील आपल्या अकाउंटमध्ये पोस्ट ऑफिसच्या. किंवा जर तुम्ही इन्स्ट्रक्शन असे दिले की बँकाच्या अकाउंटमध्ये क्रेडिट करा तर बँक अकाउंटमध्येही क्रेडिट होऊ शकतं. ही स्कीमही 5 वर्षासाठी ॲप्लिकेबल आहे. फक्त ह्याच्यामध्ये व्याज रेट कमी आहे कारण का ही काही सिनियर सिटीजनसाठी सेपरेट अशी स्पेसिफिक स्कीम नाही आहे. ही 6.6% कोणीही अकाउंट ह्याच्यामध्ये ओपन करून महिन्याला इन्कम जनरेट करू शकतो.
पण काही बँकेपेक्षा बेटर आहे, डेफिनेटली बेटर आहे. बँक आपल्याला फिक्स डिपॉझिटमध्ये एका वर्षानंतर 6% देणार आहे आणि इथे आपल्याला प्रत्येक महिन्याला आपल्याला पैसे भेटणार आहेत, तर पैसे लवकर भेटतात आहे. त्यामुळे याचं व्याज रेट जे आहे ते डेफिनेटली चांगलं आहे. तर साधारण 15 लाख रुपये आपले सीनियर सिटीजन्स केवी सेव्हिंग स्कीम पोस्ट ऑफिसच्या, 15 लाख रुपये प्रधानमंत्री वय वंदन योजना आणि 9 लाख रुपये आपण गुंतवू शकतो पोस्ट ऑफिसच्या मंथली इन्कम स्कीम म्हणजे MIS स्कीममध्ये. ठीक आहे. नंतर अजून काय ऑप्शन आहेत. आता ह्या सगळ्या झाल्या इन्कम स्कीम आणि अजूनही भरपूर सारे ऑप्शन्स आहेत, पण आता ते थोडे थोडे रिस्की होत जातात. मी पहिल्यांदा फक्त सेफ म्हणजे जे अगदी ज्याच्यामध्ये काही आपल्याला प्रॉब्लेम नाही, मी अशा स्कीमवरच फोकस करतो. तर आता मी इथे बघितलंय PPF, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड. आता आपल्याकडे बहुतेक जणांचे PPF अकाउंट असतील. एक असतो आपला EPF अकाउंट, जो एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड असतो, ज्याच्यामध्ये आपण आणि आपले एम्प्लॉयर हे दोघे त्याच्यामध्ये गुंतवणूक करतात. तर आपल्याला जर 15 वर्षासाठी पुढची 15 वर्ष म्हणजे आपण आता आपलं एज आहे 60 वर्ष, मग आपण 15 वर्षापर्यंत गुंतवणूक करण्यासाठी रेडी आहोत, तर ह्याच्यामध्ये आपण PPF मध्ये प्रत्येक वर्षाला 1.5 लाख रुपये आपण गुंतवू शकतो. आता तुम्ही विचाराल की तुम्ही पुढचे 15 वर्षाची स्कीम अशी का सांगताय आम्हाला. तर पहिल्यांदा कसं मी सेफ स्कीमवरती फोकस करतोय. तर 7.1% याच्यामध्ये व्याज रेट आहे. एकतर व्याज रेट चांगला आहे आणि पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजे अगेन गव्हर्नमेंट मॅनेज करणारी स्कीम आहे आणि 1.5 लाखापर्यंत आपण याच्यामध्ये गुंतवू शकतो. आणि गुंतवल्यानंतर जर गरज पडेल एमर्जन्सीसाठी, तर 5 वर्षानंतर काही मेडिकल किंवा काही मॅरेज प्लॅन वगैरे अशा काही रिझनसाठी आपण ह्याच्यातून पैसे आपण पुन्हा विड्रॉ करू शकतो. तर कसं आहे, जर तुम्हाला आपल्या फॅमिली मेंबरसाठी जर कॉर्पस काही तयार करायचं असेल, तर मग डेफिनेटली अशा स्कीममध्ये आपण इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकतो आणि मग आपण रिक्वेस्ट करू शकतो फॅमिली मेंबर्सना की पुढे जर त्यांना कंटिन्यू करायची आपण 5 वर्ष कॉन्ट्रीब्यूट करून, तेही कंटिन्यू करू शकतात. तर आजच्या डेटला ज्या सेफ स्कीम आणि बेटर इंटरेस्ट रेटवाल्या ज्या स्कीम आहेत, त्या सीनियर सिटीजन प्रधानमंत्री वय वंदन योजना, मंथली इन्कम स्कीम पोस्ट ऑफिसची आणि PPF हे थोडं लांबच्या टाईमसाठी आहे. नंतर आपण बघूया अजून कोणत्या स्कीममध्ये आपण साधारण गुंतवणूक करायचा प्रयत्न करू शकतो. आता 2 अजून अशा इन्स्ट्रुमेंट आहेत ज्याच्याबद्दल मी थोडं इन्फॉर्मेशन देतो. आपण हे ऐकलंच असेल या स्कीमचं, किसान विकास पत्र. अगोदर भरपूर जण याच्यामध्ये जेव्हा लॉन्च झालेलं तेव्हा इन्व्हेस्ट करायचे, पण बँकांनी चांगले व्याज रेट दिल्यामुळे किसान विकास पत्रामध्ये लोकांनी इन्व्हेस्टमेंट कमी केल्या, पण आता परत तिकडे डिमांड वाढलेला आहे. तर किसान विकास पत्र आपल्याला साधारण 9 वर्ष ते 9.5 वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्याला जी आपली अमाऊंट आहे ती दुप्पट करून देते. आता दुप्पट करण्यासाठी 5-6 वर्ष पुरेशी आहेत दुसऱ्या कोणत्या इन्व्हेस्टमेंट स्कीममध्ये, पण ही स्कीम 9 वर्ष घेते कारण का सेफ्टी आहे आणि 6.9% याच्यामध्ये व्याज रेट आहे, जो बँकांपेक्षा तर डेफिनेटली जास्ती आहे. आपण बँकेतही गुंतवले तर काही एवढ्या लवकर दुप्पट होणारी नाही अमाऊंट, कारण का व्याज रेट भरपूर कमी आहे. तर किसान विकास पत्र हे साधारण 9 वर्षाच्या कालावधीमध्ये 9-9.5 वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्याला आपली रक्कम डबल करून देते. ह्याच्यामध्ये आपली गुंतवणूक चालूच राहते जोपर्यंत आपण विड्रॉ किंवा क्लोज नाही करत. ह्या सगळ्या ज्या स्कीम्स आहेत गव्हर्नमेंटच्या, त्या थोड्या लांबच्या दृष्टीने करण्याच्या आहेत. जर एमर्जन्सीसाठी पैसा हवा असेल तर ह्या स्कीममध्ये नाही गुंतवायला पाहिजे, कारण का जर आपल्याला कधी एमर्जन्सीमध्ये पैसे लागले आणि जर आपण विड्रॉ करायची जर प्रयत्न केला, तर मग आपल्याला थोडी 1-2% पेनल्टी बसू शकते आणि तेवढं नुकसान होईल आपल्याला. तर ते सहन करायचं असेल तर मग आपण एमर्जन्सीने विड्रॉ करू शकतो.
पण ह्या सगळ्या ज्या सेफ स्कीम आहेत त्या थोड्या दूरच्या म्हणजे कालावधीसाठी आहे. तर किसान विकास पत्र किती अमाऊंटचं घेऊ शकतो आपण? 1,000 रुपये, 5,000 रुपये, 1,00,000 रुपये किती अमाऊंटचे घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये गुंतवणूक आपण सेफ ठेवू शकतो. नंतर आता रिसेंटली आजच जर तुम्ही न्यूजपेपर बघितलात, इकॉनॉमिक टाइम्स किंवा मिंट किंवा बिझनेस स्टँडर्ड कोणताही बिझनेस न्यूजपेपर बघितला, तर त्याच्यामध्ये आज एक लॉन्च झालंय पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन. आता आपल्याला माहितीच आहे की आपल्या देशामध्ये इलेक्ट्रिसिटी आणि पॉवर जनरेशन भरपूर आता पुढे म्हणजे गेले आणि आपण अजून त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट्स करतोय. तर इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आपल्याला गरज आहे पैशांची. तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची जी कंपनी आहे पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन हे फंड्स रेज करत आहे मार्केटमध्ये आणि तिथे आपल्याला जो व्याज रेट त्यांनी दिला आहे तो आहे 7.15% व्याज रेट आहे त्यांच्या डिबेंचरवर. तर इथेही आपण गुंतवणूक करू शकतो. फक्त आता प्रॉब्लेम याच्यामध्ये काय आहे की 7.25% जो आहे म्हणजे 7.15 एकदम 7.25 नाही, थोडे कमी, हे 15 वर्षाच्या कालावधीसाठी आहे. आणि जर आपण कालावधी कमी केला, जर आपण 8 वर्ष चॉईस केलं, 10 वर्ष चॉईस केलं, 5 वर्ष चॉईस केलं, 3 वर्ष चॉईस केलं, तर हा व्याज रेट थोडा घटत जातो आणि सर्वात न्यूनतम जो आहे तो 5-5.5% आहे. तर कमी कालावधीसाठी जर गुंतवायचे असतील आपल्याला पैसे, तर तुम्ही 5 वर्ष 3 वर्षासाठी गुंतवू शकता, फक्त व्याज कमी भेटेल. आणि जर 15 वर्षासाठी काही गुंतवायचं असेल तर मग इथे आपण 7.15% मध्ये गुंतवू शकतो. याचा फक्त फायदा काय आता की पुढे जर मार्केटमध्ये जर व्याज रेट जे आहे ते जर अजून खाली गेले तर आपल्याला दुसरं काही ऑप्शन राहणार नाही इन्व्हेस्ट करायला. मग तेव्हा अशा ज्या इन्व्हेस्टमेंट असतात तर ह्याचे जे 100 रुपये आपण गुंतवले तर आपल्याला एका वर्षानंतर 7.15 म्हणजे 7 रुपये 15 पैसे भेटणार. पण समजा जर मार्केटमध्ये पुढे व्याज रेट जर खाली गेले तर ही जी 100 रुपयाची वस्तू आहे त्याचा भाव मार्केटमध्ये वाढत जातो. का? कारण का ह्या वस्तूचा जो भाव आहे म्हणजे इंटरेस्ट रेट तो मार्केटपेक्षा जास्ती असला तर 100 रुपयाचे 110 रुपये 120 रुपये होतात. तर शेअर मार्केट सारखं ह्याच्यामध्ये एक पॉसिबिलिटी आहे की व्याज पण भेटेल आपल्याला आणि ह्या इन्व्हेस्टमेंटचा भावही वाढतो, जे FD मध्ये पॉसिबल नाही. FD तुम्ही समजा केला असेल 10% कधी केला असेल अगोदर, आज तर 10% कोणती बँक देत नाही, पण तुमच्याकडे FD आहे जो 10% देतो, तर त्या FDचा भाव तर वाढला आहे. पण तो विकणार कसा? विकू नाही शकत आपण, कारण का ट्रान्सफरेबल नाही आहे. पण पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन किंवा अशा ज्या कंपन्या आहेत त्यांचे जे डिबेंचर्स आहेत, डिबेंचर एक साधारण डिपॉझिट सारखंच आहे, तर त्याचा भाव शेअर भावच्या सारखा वाढू शकतो आणि तिथूनही आपल्याला थोडा फायदा येऊ शकतो. तर काही रक्कम तुम्ही डिबेंचरमध्येही गुंतवू शकता. आणि गव्हर्नमेंट ओन्ड एंटिटीज त्याचे आता मार्केटमध्ये भरपूर सारे नवीन इन्व्हेस्टमेंट्स लॉन्च होतात आहेत. तर तुम्ही कोणत्याही वेबसाईटवरती जाऊ शकता. जी नॉर्मली वेबसाईट आहे ती आहे moneycontrol.com. तर या वेबसाईटवरती तुम्हाला भरपूर सारं इन्फॉर्मेशन रेग्युलरली भेटत राहील आणि याच्यात काय सबस्क्रिप्शन किंवा काही वेगळे पैसे भरायची गरज नाही आहे. ह्या वेबसाईटवरती तुम्हाला रेग्युलरली जे काही मार्केटच्या घडामोडी आहेत, नवीन काय लॉन्च झाले आहेत याच्याबद्दल तुम्हाला सर्व माहिती रेग्युलरली मिळत राहते. आता अजून कोणत्या इन्व्हेस्टमेंट आहेत? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया बॉन्ड्स. हे पण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सिक्युरिटीज आहेत. तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने बॉन्ड लॉन्च केलेत आणि त्याचा व्याज रेट आहे सेम जसा पॉवर फायनान्स आहे 7.15%. आणि याच्यामध्ये फायदा काय आहे की 7 वर्षासाठी 7 वर्ष याचा कालावधी आहे. 7 वर्षापर्यंत आपण पैसे काढू नाही शकणार. पण अजून एक काय फायदा याचा की प्रत्येक 6 महिन्यांनी आपल्याला व्याज आपल्या अकाउंटला क्रेडिट होईल. म्हणजे काय होईल, जर तुम्ही 10 लाख रुपये गुंतवले गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये तर 7.15% आपल्याला म्हणजे 71,500 हे आपल्या अकाउंटमध्ये क्रेडिट होतील पूर्ण वर्षामध्ये 2 वेळा, म्हणजे अर्धे अर्धे.
तर पण जेव्हा मॅच्युअर होईल 7 वर्षानंतर, तेव्हा आपल्याला आपले 10 लाख रुपये परत भेटणार. कारण का आपल्याला व्याज ऑलरेडी गव्हर्नमेंटने 2 वेळा वर्षातून दिलेलं आहे. तर बँकेपेक्षा बेटर जर तुम्ही 5 वर्षासाठी तयार आहात बँकेमध्ये एफ-डी करायला, तर थोडं अजून 2 वर्ष वेट केलं, तर आपल्याला इथे अजून 2%, 2.25%चा फायदा होतोय. आणि फक्त एकच लिमिटेशन आहे, की ह्याच्यातून आपण लवकर बाहेर नाही पडू शकत. 7 वर्षाशिवाय आपण ही इन्व्हेस्टमेंट क्लोज नाही करू शकत. त्यामुळे जेवढा वेटिंग टाईमची पॉसिबिलिटी असेल, त्याच हिशोबाने तुम्ही ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. नंतर आता जशा बँका आहेत किंवा गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आहेत, जशा या इन्व्हेस्टमेंट्स आहेत, तसंच आपल्या नावाजलेल्या ज्या कंपन्या आहेत भारतातल्या, जसं बजाज झालं किंवा L&T, नंतर टाटा ग्रुप, नंतर महिंद्रा अँड महिंद्रा, अशा ज्या कंपनीज आहेत त्याही पब्लिककडून डिपॉझिट्स घेतात. आणि जसं आपण बँकेमध्ये एफ-डी करतो, तसं आपण ह्या कंपनीचेही डिपॉझिट्समध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो. आणि ह्या ज्या कंपन्या आहेत त्या आता सध्या 6 ते 7%, काही कंपन्या 8% व्याज देत आहेत. पण त्याचे टर्म्स अँड कंडिशन्स आपल्याला तसं बघायला लागतील. पण ह्या नावाजलेल्या कंपन्यांमध्येही आपण आपली गुंतवणूक करू शकतो. तर काही जे डिपॉझिट्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला मंथली म्हणजे महिन्याला व्याज भेटणार आहे. काही ज्या स्कीम्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला क्वार्टरली म्हणजे दर 3 महिन्याला व्याज भेटणार आहे. आणि काही ज्या स्कीम्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला वार्षिक. तर जसं आपल्याला उत्पन्नाची गरज आहे त्याप्रमाणे आपण हे स्कीम किंवा जशा इन्व्हेस्टमेंट्समध्ये आपण इन्व्हेस्ट पैसे करू शकतो. तर कॉर्पोरेट डिपॉझिट्स, आता ह्या सगळ्याची माहिती कुठे मिळेल? बघा आता कसं आहे की बँक्स पण हे डिपॉझिट्स विकतात, पण बँकेकडे गेले तर बँक बोलेल आमच्याकडे डिपॉझिट ठेवा. तर तुम्ही कोणत्याही ज्या वेबसाईट आहेत ज्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, तर त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही तिकडे तुमचं म्हणजे चेक करू शकता. जसं मी मनी कंट्रोल सांगितलं किंवा मनी कंट्रोलच्या व्यतिरिक्त अजून आहेत, जसं वेबसाईट आहे bankbazaar.com आहे. तर तिथे तुम्हाला जास्ती इन्फॉर्मेशन भेटेल. आणि जर तुम्ही कोणत्या बँकेच्या डीमॅट अकाउंट ओपन केलं, डीमॅट, काही जणांकडे डीमॅट अकाउंट असेलही जिथे तुम्ही आपले शेअर्स वगैरे घेतले असतील, तर डीमॅट अकाउंट जी कंपनी आहे त्या कंपनीचे जे ब्रोकर आहेत तुम्ही त्यांनाही कन्सल्ट करू शकता. ते तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन देतील की आता सध्या मार्केटमध्ये कोणत्या कंपनीचे डिपॉझिट्स चालू आहेत आणि त्याचा काय रेट आहे. मग त्या प्रकारे तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करून हे डिपॉझिट्समध्येही तुम्ही गुंतवणूक करू शकता. ठीक आहे. स्क्रीन विजिबल आहे ना तुम्हाला? स्क्रीनवरती काही इश्यू नाही आहे ना? मला वाटतं मध्ये काही इंटरनेट कनेक्शन इश्यू काही झाला तर मग ती स्क्रीनमध्ये काही बदलाव होऊ शकतो. ठीक आहे. तर कॉर्पोरेट डिपॉझिट झाले. नंतर आपण बघूया आता बँकांमध्ये तर आपण गुंतवतोच फिक्स्ड डिपॉझिट. त्याच्याबद्दल काय मला नाही वाटत की आपल्याला माहितीची गरज आहे, कारण का प्रत्येक जणाचे काही ना काही डिपॉझिट बँकेमध्ये असतातच. पण पोस्ट ऑफिसची ही एक स्कीम आहे 5 वर्ष टर्म डिपॉझिट. म्हणजे 5 वर्षासाठी आपण याच्यामध्ये फिक्स्ड डिपॉझिट ठेवू शकतो आणि साधारण 6.5च्या वरती व्याज रेट आहे याच्यामध्ये. तर जर तुम्हाला बँकांमध्ये जर वेट करायचं असेल तर तिकडे थोडा कमी रेट आहे, पण पोस्ट ऑफिसमध्ये बँकेपेक्षा बेटर रेट आहे. तर इकडे तुम्ही फिक्स्ड डिपॉझिट ओपन करू शकता. फक्त ह्याच्यातून काय रेग्युलर इन्कम नाही येणार, पण आपली मुद्दल सेफ राहून आपल्याला एक चांगलं व्याज याच्यातून भेटू शकेल. म्हणजे थोडे आपली जी रक्कम आहे ती वाढत राहील. तर पोस्ट ऑफिसच्या टर्म डिपॉझिट, आता ह्या सगळ्या स्कीममध्ये बहुतेक स्कीममध्ये आपल्याला टॅक्स बेनिफिटही आहे. म्हणजे जे आपण कधी वर्षाला गुंतवणूक करतो तर इन्कम टॅक्सचा जो सेक्शन आहे ATC, याच्यामध्ये आपल्याला 1.5 लाख ते 2 लाख पर्यंत डिडक्शन मिळतं.
तर भरपूर साऱ्या स्कीम आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला इन्कम टॅक्स डिडक्शन अवेलेबल आहे. नंतर अजून एक पोस्ट ऑफिसची कोणती गुंतवणूक आहे तर नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये आपल्याला टर्म डिपॉझिटपेक्षा थोडा बेटर व्याज रेट आहे. त्याचं व्याज रेट आहे 6.8. ह्याच्यामध्ये काय होतं की एफ डी सारखंच आहे की आपण एकदा डिपॉझिट करायचं, मग जे काही आपलं वर्षाला व्याज येतं ते पुन्हा या स्कीममध्ये रिइन्व्हेस्ट होतं आणि आपलं जी रक्कम आहे ती हळूहळू वाढत राहते. आणि मेन कसा फायदा आहे की एन एस सी जर आपण घेतलं, समजा तुम्ही 1 लाखाची एन एस सी विकत घेतली, तर आता पोस्ट ऑफिस काही सर्टिफिकेट नाही देत, आता ते पासबुकच देतात, त्याच्यामध्ये लिहून देतात आणि तुम्ही पूर्ण त्या एन एस सीच्या कालावधीमध्ये ही एन एस सी कोणालाही गिफ्ट देऊ शकता, म्हणजे ट्रान्सफर करू शकता दुसऱ्यांच्या नावावरती. तर गिफ्ट द्यायचं असेल आणि इन्व्हेस्टमेंटमध्ये रक्कमही चांगली वाढवायची असेल तर आजच्या डेटला एन एस सी पण एक बेटर ऑप्शन आहे. तर ह्या सगळ्या ज्या आता झाल्या इन्व्हेस्टमेंट्स, आता ह्या मी फक्त चॉईस केलंय की रिटायर्ड पर्सन जे आहेत त्यांच्या दृष्टीने ज्या ठीक असतील, फक्त मी तेवढ्याच सिलेक्टिव्ह इन्व्हेस्टमेंटचे ते स्क्रीनवरती डायरेक्टली म्हणजे इनपुट देतो आहे त्याचं. असं तर इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटी भरपूर आहेत. तर आता जनरल अजून काय इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटीज आहेत यावरती आपण थोड्या वेळ डिस्कशन करूया आणि त्याच्यानंतर मग जे काही तुमचे प्रश्न वगैरे असतील ते मग तुम्ही डेफिनेटली चॅट बॉक्समध्ये टाकू शकता किंवा अनम्यूट करून तुम्ही विचारू शकता. मग मी एक एक प्रश्नाचं डिटेलमध्ये उत्तर देईन. तर आता जेव्हा आपण गुंतवतो आपली रक्कम, तर इन्व्हेस्टमेंट करताना आपण काय काय खबरदारी घ्यायला पाहिजे आणि कशा प्रकारे ह्या इन्व्हेस्टमेंट सिलेक्ट करायला पाहिजे. तर बघा, जे पण बँकेचे डिपॉझिट आहेत त्याचा काय उद्देश आहे. बँकेचे डिपॉझिट आहेत त्याच्यात काही आपल्याला एवढं जास्ती व्याज आत्ताच्या परिस्थितीत तर मिळत नाही आहे. तर मेन जो पर्पज आहे बँकेमध्ये पैसे ठेवायचे ते आहे लिक्विडिटी. लिक्विडिटी म्हणजे आपल्याला जेव्हाही कधी पुढे एमर्जन्सीमध्ये गरज लागेल तर आपण बँकेचे डिपॉझिट तोडून त्याला एकदम कॅशमध्ये आपण कन्वर्ट करू शकतो. पण जे काही दुसरे आहे जसं गव्हर्नमेंट बॉन्ड्स आहे, आता मी पॉवर फायनान्सचे डिबेंचर सांगितले, एन एस सी आहे, किसान विकास पत्र वगैरे आहे, तर अशा ज्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट्स आहेत त्या आपण तोडून लगेच त्यांना कॅशमध्ये कन्वर्ट नाही करू शकणार. तर बँकेचे डिपॉझिटमध्ये लिक्विडिटी म्हणजे कॅशमध्ये कन्वर्ट करण्यासाठी एकदम इझी आहे, असं पॉसिबिलिटी आहे. पण त्यामुळे काय होतं की आपले जे रिटर्न्स आहेत ते कमी होऊन जातात. तर थोडं पोर्शन आपल्याला बँक डिपॉझिटमध्ये आपण डेफिनेटली इन्व्हेस्टमेंट करू शकतो आणि त्याच्यामुळे काय होईल की आता भरपूर लोक असे असतात की सेव्हिंगमध्ये पैसा पडून राहतो, तो जर मोठी अमाऊंट असेल आणि वापरली नसेल तर बेटर आहे की आपण त्याला एफ डीमध्ये डायव्हर्ट करून फिक्स्ड डिपॉझिट किंवा रिकरिंग डिपॉझिट याच्यामध्ये तुम्ही ते इन्व्हेस्टमेंट करू शकता. तर याच्यामध्ये जे कंपाऊंडिंग आपण बोलतो म्हणजे चक्रवाढ, जे व्याज आहे, व्याजावर व्याज जे भेटणार आहे त्याचा आपल्याला फायदा होऊन एक जर 5 ते 6 वर्षाचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये आपल्याला एक भरपूर चांगलं रिटर्न भेटू शकतं. पण बँका बघा आजकाल थोडी रिस्क आहे बँकांमध्ये. कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये तर आम्ही रेकमेंड नाही करणार की इन्व्हेस्टमेंट करावी. शक्य असेल तेवढं अवॉइड करावं, कारण का आतापर्यंत ज्या पण बँका बुडीत खात्यामध्ये गेल्या आहेत तर त्याच्यातून ज्या मेजर बँका आहेत त्या कोऑपरेटिव्ह सेक्टरमधून आलेल्या आहेत. तर कोऑपरेटिव्ह बँकांचं मे बी थोडं त्यांचं इंटरनल प्रॉब्लेम असतात. जसं पंजाब महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक आता त्यांचं मुश्किल सुरू आहे. शक्यतो आपल्या ज्या पब्लिक सेक्टर बँक्स आहेत, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, याच्यामध्ये आपण जर डिपॉझिट केले तर चांगलं होऊन जाईल. आणि आपले जे डिपॉझिट आहेत ते 5 लाखापर्यंत सुरक्षित आहेत. पण सुरक्षा म्हणजे काय की समजा जर कोणती बँक बुडाली तर आपल्याला 5 लाख रुपयेपर्यंत आपली रक्कम परत मिळेल, पण वेळ लागेल. आता पंजाब महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक आहे त्याच्यातले डिपॉझिटर सुरक्षित आहेत की नाही हा क्वेश्चन आहे. दुसऱ्या बँकांमध्ये डिपॉझिटर सुरक्षित आहेत, डिपॉझिटरना पैसेही भेटतील, पण कधी भेटतील हे काही गॅरंटी नाही देऊ शकत.
आणि दुसरं, जसं आता पंजाब महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँकमध्ये आपण जर पैसे विड्रॉ करायला गेलो तर त्याच्यावरती लिमिटेशन आहे, एवढी रक्कमच विड्रॉ करू शकतो, त्याच्यावरती नाही. तर बँकांमध्ये शक्यतो ज्या भरपूर मोठ्या बँका आहेत आणि पब्लिक सेक्टर बँक आहेत, तिकडे जर आपली रक्कम गुंतवली आणि कोऑपरेटिव्ह बँका जर अवॉइड केलं तर चांगली गोष्ट. नंतर गोल्ड. आता कोविड टाईममध्ये गोल्डचा भाव तर एकदम 50,000 55,000 त्याच्याही वरती गेला होता. तर गोल्डमध्ये जर आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर एक तर आहे फिजिकल गोल्ड, म्हणजे जे काय प्रत्येक फॅमिलीकडे असतं, ज्वेलरी फॉर्ममध्ये असेल किंवा कॉईन किंवा बिस्किट कोणत्याही फॉर्ममध्ये असू शकतं. तर रेग्युलरली किंवा वन टाईम जसं तुम्हाला ठीक वाटेल तसं तुम्ही गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. पण जर फिजिकल गोल्ड म्हणजे जे ॲक्च्युअल गोल्ड आहे ते जर कॅरी नसेल करायचं, म्हणजे लॉकरमध्ये नाही ठेवायचं, घरी नाही ठेवायचं वगैरे, तर त्याच्या व्यतिरिक्त गोल्डमध्ये जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर एक्सचेंज ट्रेडेड फंड्स हा प्रकार मार्केटमध्ये आहे. याच्यामध्ये काय होतं की आपण एका इन्व्हेस्टमेंट कंपनीला, जसं म्युच्युअल फंड आहे त्यांना आपण इन्व्हेस्टमेंटसाठी पैसे देतो आणि ते आपले पैसे हे गोल्ड इन्व्हेस्टमेंटमध्ये गुंतवतात. आणि जेव्हा गोल्डचा भाव वाढतो तसं ह्या युनिट्सचाही भाव वाढत जातो. पण गोल्डचा भाव खाली आला तर ह्या युनिटचा भाव खाली आहे. ते फिजिकल असो किंवा ETF असो, दोन्हीकडे ते ॲप्लिकेबल होऊन जाते. पण रेग्युलर जर आपण 5, 6, 8 वर्ष 10 वर्षाचा कालावधी पकडून जर इन्व्हेस्टमेंट केली तर आतापर्यंत तर गोल्डने चांगले रिटर्न दिलेले आहेत. तर ETF आहे, गोल्ड फंड्स आहेत आणि गोल्ड फंडच्या व्यतिरिक्त आपण आता गव्हर्नमेंट ऑफ इंडिया बॉन्ड्स लॉन्च करते, गोल्ड बॉन्ड्स, RBI गोल्ड बॉन्ड्स, सोवरिन गोल्ड बॉन्ड्स त्याचं नाव आहे. त्या गोल्ड बॉन्ड्समध्ये 2.25 ते 2.5% आपल्याला व्याज भेटतं आणि जर पुढे गोल्डचा भाव वाढला तर आपल्याला तो भाववाढीचाही फायदा होऊ शकतो. म्हणजे आपण विकू शकतो हे बॉन्ड्स. फक्त विकताना एकदमच विकले जातील ह्याची काही गॅरंटी नाही आहे. जर समजा 5,000 भाव चालू असेल आणि आपण विकायला गेलो तर आपल्याला 5,000 रक्कम नाही भेटणार, 4,950 किंवा 4,920 अशी रक्कम आपल्याला त्याच्यामध्ये भेटू शकते. जसं मी सांगितलं की आपण कॉर्पोरेट डिपॉझिट CDs त्याच्यामध्ये आपण गुंतवणूक करू शकतो. HDFC, महिंद्रा, L&T, टाटा ग्रुप अशा ज्या नावाजलेल्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये आपण त्यांचे डिपॉझिटमध्ये करू शकतो. फक्त डिपॉझिट करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायला लागेल की त्या डिपॉझिटची जी रेटिंग आहे ती AAA असायला पाहिजे. AAA म्हणजे काय की क्रेडिट रेटिंग एजन्सी आहेत त्या सेफ रेटिंग देतात, म्हणजे की ह्या कंपनी आणि ही जे इन्व्हेस्टमेंट आहे ती सेफ आहे. पण गॅरंटी नाही देत ते. रेटिंग म्हणजे कसं की कोणी एक्सपर्टने व्ह्यू करून सांगितलं की ठीक आहे, ह्या कंपनीमध्ये काही प्रॉब्लेम तर नाही आहे. जसं आपण डॉक्टरकडे गेलो ते बोलते तुम्हाला काही आजार नाही आहे, पण तुम्ही निरोगी आहात, म्हणजे निरोगी वर्डच आहे की निरोगी, पण पूर्ण हेल्दी पर्सन आहे की नाही हे आपण नाही सांगू शकत. काही कधी होऊ शकतं. त्यामुळे क्रेडिट रेटिंग पण एक इम्पॉर्टंट इनपुट आहे, तर ते बघूनच आपण इन्व्हेस्टमेंट करावी. आणि ह्या नावाजलेल्या कंपन्या ज्या आहेत त्या शक्यतो असं तर नाही वाटत की त्या लोकांना लुबाडून त्यांच्याकडून पैसे उकळतील. कारण का ह्या सगळ्या नावाजलेल्या कंपन्यांचे जे ओनर आहेत ते अगदी जसं टाटा ग्रुप आहे, L&T आहे, महिंद्रा आहे, HDFC आहे, प्रोफेशनल मॅनेजमेंट आहे. नंतर अजून काय अपॉर्च्युनिटी आहेत? रिअल एस्टेट. आता प्रॉपर्टी जर फक्त घेऊन ठेवली आणि जर पुढे जर विकायचं असेल तर ठीक आहे. पण जर रेग्युलर इन्कम पाहिजे असेल तर प्रॉपर्टी काही एवढी बेस्ट इन्व्हेस्टमेंट नाही आहे. कारण का जर समजा तुम्ही किती अमाऊंट गुंतवली प्रॉपर्टीमध्ये, रेसिडेन्शियल प्रॉपर्टी जर घेतली आणि त्याचं रिटर्न बघितलं तर 2 ते 3% फक्त आपल्याला त्याच्यातून रेंटल इन्कम येते. त्यापेक्षा बँकेमध्ये जर व्याजावरती पैसे ठेवले तर 5 ते 6% येतं. हां, पण एक गोष्ट आहे की आपला FDचा भाव वाढत नाही, पण प्रॉपर्टीचा भाव वाढतो. तर आताच्या टाईममध्ये तर प्रॉपर्टी मार्केट एकदम चांगलं आहे. स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी अगदी नेग्लिजिबल आहे. आणि ह्यावेळेला जर तुम्हाला बेस्ट लोकेशनमध्ये प्रॉपर्टी भेटत असेल
तर एक ठराविक रक्कम उद्देशानुसार तुम्ही गुंतवू शकता. पण फक्त रेग्युलर इन्कम पाहिजे असेल तर मग प्रॉपर्टी ही बेस्ट इन्व्हेस्टमेंट नाही आहे. पैसा अडकूनही पडू शकतो. नंतर म्युच्युअल फंड्स. म्युच्युअल फंड्समध्ये आता भरपूर सारे प्रकार आहेत. म्हणजे त्यासाठी आपल्याला पूर्ण वर्षभर चर्चा करू शकतो तरी पूर्ण नाही होणार. पण म्युच्युअल फंडचे नावं भरपूर असतात. ब्लू चिप, टायगर, लायन, परफॉर्मर वगैरे अशी काही नावं असतील. पण नावावरती नाही जायला पाहिजे. आता कुठे टायगर फंड लिहिलंय, लायन फंड लिहिलंय म्हणून काय रिटर्न देणारच असं काही गॅरंटी नाही आहे. ही नावं फक्त मार्केटमधल्या कोणत्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करतात ते धरून बनवलेली असतात. तर म्युच्युअल फंडमध्ये गुंतवायची जी मेथड आहे ती आहे ठराविक रक्कम रेग्युलरली. प्रत्येक महिन्याला 5,000, प्रत्येक महिन्याला 10,000 अशी गुंतवणूक 7 ते 8 वर्षाच्या कालावधीसाठी जर आपली तयारी असेल तरच म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी. जर आता इन्व्हेस्ट करून 1 वर्षानंतर काढायचे असेल तर म्युच्युअल फंड रिटर्न देईलच असं नाही बोलू शकत. हे वर्ष अगदी एक्सेप्शन होतं. कारण का कोविड टाईममध्ये जसं इंडस्ट्री रिकवर व्हायला लागली तसं शेअर मार्केट वरती जायला लागलं आणि म्युच्युअल फंडनी चांगला रिटर्न दिलाय. पण पुढच्या वर्षी हे रिटर्न देईल की नाही हे कोणी सांगू नाही शकत. त्यामुळे एक रेग्युलर जर आपण इन्व्हेस्टमेंट त्याच्यात करत गेलो तर मग म्युच्युअल फंड आपल्यासाठी चांगलं ठरू शकतं. आणि ह्याच्यात एक उलटा प्रकारही आहे. तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये रेग्युलर रक्कम न टाकता समजा एकदम रक्कम टाकली, 10 लाख रुपये एकदम इन्व्हेस्ट केले चांगल्या म्युच्युअल फंडमध्ये आणि तुम्ही रेग्युलर विड्रॉ करू शकता. मग त्याला आपण काय बोलतो, SWP, सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन. आणि गुंतवण्याची जी प्रोसेस आहे त्याला आपण बोलतो सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. म्हणजे दर महिन्याला जर आपण पैसे भरणार असेल म्युच्युअल फंडमध्ये तर SIP, आणि दर महिन्याला आपण विड्रॉ करणार असणार पैसे तर SWP. तर भरपूर जण SWP मेथड रिटायरमेंट नंतर यूज करतात. कारण का 15-20 वर्षानंतर ठीक आहे ती वेल्थ वाढेल, पण आपल्याला यूज करायची आहे ती वेल्थ, नुसतंच वाढवून ठेवायची नाही आहे. तर आता जेव्हा मार्केट समजा खाली येईल किंवा जर तेव्हा तुम्ही चांगल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आणि हळूहळू ती रक्कम काढत गेलात तर मग तुम्हाला ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम फायदाच होतो. कारण का कंपनीचे भाव तर हळूहळू वाढतातच 3-4 वर्षांनी चांगलेच, आणि आपली रक्कमही वाढत जाते आणि आपण विड्रॉल करतो तेव्हा तो आपल्याला फायदा भेटतो. तर थोडे थोडे करून विड्रॉ करायचं, पण भरायची रक्कम एकदम. पण या फक्त चांगल्या कंपन्यांमध्येच गुंतवणूक केली तर ठीक राहील. नंतर आहे इक्विटी शेअर्स, म्हणजे डायरेक्ट कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट शेअर मार्केटमध्ये. पण याच्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी पैसा नाही तर भरपूर अभ्यास लागतो आणि प्रिपरेशन. म्हणजे जर तयारी असेल अभ्यास करायची तरच शेअर मार्केटकडे जावं. कारण का आता गेल्या वर्षी ज्यांनी पण गुंतवली असेल रक्कम मार्चमध्ये, एप्रिलमध्ये, त्यांची कदाचित डबलही झाली असेल. पण ते अज्युम करून जर आता कोणी जर गुंतवली तर डबल होईल की नाही होईल हे कोणी सांगू नाही शकत. आणि जर मार्केट क्रॅश झालं तर त्यांची ती मुद्दलही गरज पडली तर ते बाहेर नाही येऊ शकणार. तर एक लांबच्या टप्प्यासाठी जर आपण रेडी असाल तर या मार्केटकडे डेफिनेटली जावं. पण मेन जो आहे तो आहे पेशन्स, म्हणजे एक धैर्य, स्किल म्हणजे नॉलेज, आणि टाईम. तुम्ही काय टाईम देऊ शकणार आहे मार्केटला तर ते आपल्या फेवरमध्ये नेहमी काम करेल. पण जर फक्त पैसा गुंतवून असा विचार केला की नाही आता मी 10 वर्ष बघणारच नाही तर मग काही कोणी गॅरंटी नाही देऊ शकत. तर वेळ देणं गरजेचं आहे, मोर दॅन मनी. आणि याचे भरपूर कोर्सेस नॅशनल स्टॉक एक्सचेंजची जी वेबसाईट आहे NSE किंवा NISM, ह्या जर वेबसाईटवरती तुम्ही गेलात तर तुम्हाला भरपूर सारे फ्री कोर्सेस अवेलेबल आहेत. मार्केटबद्दल वेगवेगळ्या भाषांमध्ये माहिती दिली जाते आणि ती तुम्ही माहिती घेतल्यानंतरच गुंतवणूक सुरू करावी. जस्ट कोणी सांगितलं की ह्या कंपनीत गुंतव, त्या कंपनीत गुंतव, एवढे गुंतव तेवढे, तर तशा प्रकारे ते लॉटरीसारखे, लागली तर लागली नाही तर लॉस होईल. नंतर इन्शुरन्सबद्दल जस्ट मी एक डिस्कस करतो की तसं तर कंपनीचे प्रोग्राम इन्शुरन्सचे चांगलेच आहेत. पण तरीही जर गरज असेल तर मग तुम्ही हेल्थ पॉलिसी किंवा टर्म पॉलिसी किंवा तुमच्याकडे जी पण मालमत्ता आहे त्याची इन्शुरन्स तुम्ही करून घेऊ शकता, जेणेकरून
आपल्याला जर पुढे काही खर्च मोठा होणार असेल आपल्या आजारपणामुळे, तर तो खर्च भरून निघू शकतो जर आपल्याकडे चांगले इन्शुरन्स प्लॅन असेल तर. तर हे ॲज अ एम्प्लॉई आपल्याला त्याचा डेफिनेटली फायदा आहे, कंपनीची इन्शुरन्स चांगली आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त जर कोणी एक्स्ट्रा गरज असेल तर इन्शुरन्सकडेही आपण बघू शकतो. तर आपले क्वेश्चन आन्सर म्हणजे घ्यायच्या अगोदर जस्ट मी एक कारण का भरपूर सारे क्वेश्चन असतील तुमच्याकडे आणि काही स्पेसिफिक असेल तर शेअर करण्यासारखं तर भरपूर आहे. प्रत्येक इन्व्हेस्टमेंटबद्दल आपण डिटेलमध्ये डिस्कशन करू शकतो. पण एक जिथे आपल्याला सुरुवात करायची आहे रिटायरमेंट लाईफसाठी, तर काय गोष्टी आपल्याला करायला पाहिजेत ह्या जस्ट मी एक समरीमध्ये सांगतो आणि त्याच्यानंतर मग तुम्ही जे काही क्वेश्चन विचाराल त्याचे पूर्ण मी तुम्हाला डिटेलमध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. तर आज आपण कुठे आहे, नो वेअर यू आर टुडे, हे जाणून घेणं भरपूर इम्पॉर्टंट आहे इन्व्हेस्टमेंट करायच्या अगोदर. कारण का असं झालं आहे, मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो की एक LICची स्कीम आहे जीवन शांती. याच्यामध्ये हा एक ॲन्युटी प्लॅन आहे, म्हणजे आपण पैसे गुंतवल्यानंतर आपल्याला पेन्शनसारखं पैसे येत राहतील. तर समजा तुम्ही 15 लाख रुपये गुंतवले आणि तुम्ही डेफर्ड ॲन्युटी सिलेक्ट केलं, म्हणजे 5 वर्षानंतर ॲन्युटी चालू होईल आणि ती जी रक्कम आहे समजा ती भेटणार असेल तुम्हाला 15,000, म्हणजे 1.5 लाख रुपये समजा वर्षाला भेटणार असतील. तर असे जे प्रोडक्ट्स आहेत ते ह्या ज्या कंपन्या आहेत ते कसे विकतात की तुम्ही 15 लाख गुंतवा आणि तुम्हाला 1.5 लाख रुपये आम्ही रिटर्न देऊ प्रत्येक वर्षाला, म्हणजे तुम्हाला 10% रिटर्न भेटेल. पण हे जे देणं सुरू होतं ते 5 वर्षानंतर. मग हे जे 5 वर्ष आहेत जेव्हा मला काही नाही भेटत, तो पैसा कुठे गेला? मग असं तर 10% 5 वर्ष माझे पैसे यूज करून देऊ शकतं, कोणी देऊ शकतं. मग आजच्या डेटने जर आपण कॅल्क्युलेट केलं, जर 15 लाख रुपये मी गुंतवतोय, 5 वर्षानंतर कमीत कमी अर्धे तर वाढतील, म्हणजे त्याचे 22,50,000 तर होतील. 22,50,000 वरती जर मला कोणी 1.5 लाख रुपये देणार असेल प्रत्येक वर्षी, तर ते काही 10% नाही होत. पण काही कंपन्या अशा प्रकारे दाखवतात पॅकेजिंग की असे तुम्हाला जास्त रिटर्न भेटतील. पण आपल्याला टर्म्स अँड कंडिशन्स प्रॉपरली वाचल्यानंतर जर आपल्याला सुटेबल असेल तरच तुम्ही याच्यामध्ये गुंतवा. तर अशा मुद्दल परत देणाऱ्या स्कीम आहेत ज्याच्यामध्ये ते बोलतात तुम्ही 20 लाख रुपये गुंतवा, आम्ही तुम्हाला दर महिन्याला 25,000 रुपये देऊ, म्हणजे वर्षाला 3 लाख रुपये. पण हे आपल्या मुद्दलमधून पैसे देतात आहे का ते चेक करायला पाहिजे का आपल्याला व्याज देतात आहे. भरपूर साऱ्या स्कीम आहेत ते आपल्या मुद्दलमधूनच आपल्याला हळूहळू परत देतात आणि पुढे जर मार्केट चांगलं चाललं तर मग थोडी रक्कम वाढेल, पण नाही चाललं तर ही रक्कम पूर्णतः जाऊही शकते. तर स्कीम नुसतं जीवन शांती किंवा जीवन वैभव किंवा जीवन आनंद असा शब्दांमध्ये आनंद आणि शांती नाही येणार. तर आपण पूर्ण केअरफुली अभ्यास केल्याशिवाय स्कीममध्ये म्हणजे अभ्यास केल्याशिवाय गुंतवू नये. तर LIC जीवन शांतीची जी स्कीम आहे ती कशी आहे की तुम्ही समजा एकदम सांगितलं की मला पुढच्या महिन्यापासूनच रिटर्न पाहिजे, तर साधारण आपल्याला 5 ते 6% पर्यंत रिटर्न ह्याच्यामध्ये येतं. स्कीम डेफिनेटली चांगली आहे, मी स्कीमबद्दल काही मला प्रॉब्लेम नाही आहे. पण न जाणता जर इन्व्हेस्टमेंट केलं आणि जर असं वाटत असेल की आपल्याला 10% रिटर्न भेटतोय तर ती चुकीची समजूत आहे. त्यामुळे कोणत्याही स्कीममध्ये इन्व्हेस्ट करताना कशा प्रकारे ती स्कीम विकली जाते आणि काय सांगतात एजंट लोकांना आणि आपल्याला ॲक्च्युली तेवढेच येतात आहेत का पैसे, हे पूर्ण कॅल्क्युलेशन केल्याशिवाय पैसे गुंतवू नये. कारण का एकदा गुंतवल्यानंतर मग ती रक्कम अडकून पडते आणि जस्ट दुसऱ्याने गुंतवले म्हणून काही आपण गुंतवायची गरज नाही. तर आज आपण कुठे आहे हे बघणं जरुरी आहे. त्याच्यानंतर आतापर्यंत आपली किती सेविंग आहे ते एकदा लिस्ट बनवायला लागेल, त्याची किती देय लागतं, किती पेएबल आहे, लायबिलिटी आहेत, लोन आहे का ते आपण बघू शकतो. नंतर आपला ॲक्टिव्ह इन्कम म्हणजे आता आपण एम्प्लॉईड आहेत, सॅलरी इन्कम येतोय, म्हणजे काम करून तो पैसा येतोय, त्याला आपण ॲक्टिव्ह इन्कम बोलतो. आणि काम न करता जो पैसा येतो त्याला आपण पॅसिव्ह इन्कम. जसं तुम्ही कुठे गुंतवणूक केली आहे किंवा घर भाड्यावरती दिलं आहे तर त्याच्यातून जे तुम्हाला रेंटल येत आहे प्रॉपर्टीचं, तो झाला पॅसिव्ह इन्कम. ते काय आपल्याला काम करायची गरज नाही आहे, इन्कम येत राहील.
तर जर तुमचा पॅसिव्ह इन्कम चांगला असेल तर तुम्ही थोडी जास्ती रिस्क घेऊ शकता. पण जर पूर्णच आपण ॲक्टिव्ह इन्कमवरती म्हणजे डिपेंडंट असेल फॅमिली, तर बेटर आहे की आपण थोड्या सेफ इन्व्हेस्टमेंटकडेच बघावं. आणि आता आपला किती फिक्स खर्च आहे आणि कोणता खर्च कमी जास्ती होणार आहे हे चेक करूनच इन्व्हेस्टमेंट करावी. कारण का असं नको व्हायला की आपण इन्व्हेस्टमेंट केली आणि नंतर आपले खर्च वाढले आणि आपल्याला इन्व्हेस्टमेंट तोडायला लागली, तर त्याच्यामध्ये आपल्याला पेनल्टी बसते. त्यापेक्षा आपण एक प्रॉपर 5 ते 10 वर्षाचं एक ॲव्हरेज घेऊन चालायचं की आता माझे वार्षिक खर्च 3 लाख आहे, 4 लाख आहे. ते जर 10% वाढले तर पुढे 4.5 होतील, मग 5 लाख होतील, 6 लाख होतील. तर ही खर्च पूर्ण करण्यासाठी मला इन्व्हेस्टमेंटमधून जो इन्कम येणार आहे तो पुरा पडतोय का नाही पडतो, त्या प्रकारे मग आपली इन्व्हेस्टमेंट करावी. आणि राईट इन्व्हेस्टमेंट व्हेकल जे दुसऱ्यासाठी ठीक आहे ते जरुरी नाही आहे की ह्या इन्व्हेस्टमेंट मार्केटमध्ये आपल्यासाठी ठीक असेल. तर आपल्या गरजेनुसार आपण इन्व्हेस्टमेंट चॉईस करायला पाहिजे. आणि फॉल्स प्रॉमिस म्हणजे तुम्ही एजंट नाही भेटाल, बँकेचे मॅनेजर ना भेटाल किंवा कोणी इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर किंवा कोणी जे इन्व्हेस्टमेंटमध्ये डील करतात किंवा कोणी इन्व्हेस्टमेंट केली असेल त्यांनी जर तुम्हाला सांगितलं की निश्चिंत राहा, अगदी काही काळजी करू नका आणि तुम्हाला एवढे रिटर्न येणारच, तर असे फॉल्स प्रॉमिस आहे म्हणजे खोटे बोलणारे. तर अशापासून आपल्याला वाचून राहायचं आहे. पण आपला अभ्यास पण आपल्याला करायला पाहिजे. आपण कधी दुसऱ्याला नाही दोष देऊ शकत. तर पोस्ट ऑफिस, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया बॉन्ड्स आता हे तर डेफिनेटली सेफ आहेत. तर इथून सुरू करू शकतो आणि मग हळूहळू जसं आपला स्टडी वाढेल तसं मग आपण कंपन्यांच्या इन्व्हेस्टमेंटकडेही वळू शकतो. मग आपल्याला ज्या अशा भुलवणाऱ्या स्कीम्स आहेत त्यापासून वाचता येतं. कारण काही अशा स्कीम्स आहेत मार्केटमध्ये, बकरी पालन आहे, सागाची लाकडं बनवणारी आहेत, नंतर पोल्ट्री आहे, इमूचं अंड विकणारे कंपन्या आहेत, मार्केटिंग कंपन्या आहेत काही, त्या 18-18, 20-20% व्याज देतात. पण असा जर बिझनेस असता एवढे चांगले रिटर्न देणारे, तर आपण तो बिझनेसच शिकून घ्यावा, कशाला उगाच इन्व्हेस्टमेंट करावी. तर काही अशा कंपन्या आहेत ज्या खोटं बोलून पैसा उकळतात, 10 लोकांकडून पैसा घेतात, 11व्याकडून घेऊन मग तो पहिल्याला देतात, 12व्याकडून घेऊन दुसऱ्याला देतात, असं ती चेन चालू असते. तर अशा इन्व्हेस्टमेंटपासून आपण वाचायला पाहिजे. किती झालं तरी काटकसर करणं आणि आपल्या मीन्सनुसार म्हणजे जेवढा आपलं इन्कम आहे त्यानुसार राहणं डेफिनेटली कधीही चांगलं. आणि कोरोना टाईमने तर हे आपल्याला प्रूव्ह करून दिलंच आहे की ज्यांचा खर्च कमी ते या टाईममधून एकदम आरामशीर निघाले. पण ज्यांनी डोक्यावरती खर्चाचा लोड घेऊन ठेवला आहे त्यांना या कोरोना टाईममध्ये प्रायव्हेट कंपनीमध्ये स्पेशली भरपूर प्रॉब्लेम आलेले आहेत. आणि आता ते पश्चाताप करतात आहे की आपण उगाचच एवढे खर्च करत बसलो. जर थोडी आपण हॅबिट ठेवली असती चांगली तर मग कदाचित अशा डिफिकल्ट टाईममधूनही आरामशीर सर्व्हाइव्ह करून एक नवीन संधी आपल्याला उपलब्ध झाली असती. पण ती भरपूर जणांना नाही झाली कारण का त्यांनी पैसे वाचवून नाही ठेवले. तर जी आपली भारतीयांची जी आपली संस्कृती आहे जी थोडी वाचवून ठेवायची नेहमी, ती तर डेफिनेटली आपल्याला कंटिन्यू करायलाच पाहिजे. किती झालं तरी खर्च जर कमी करू शकलो तर चांगलीच गोष्ट आहे. आणि आपला वेळ देणं इन्व्हेस्टमेंटनं जास्ती जरुरी आहे. जस्ट गुंतवणूक केली म्हणजे संपलं असं नाही. जसं पोस्ट ऑफिसमध्ये ही आपण गुंतवली आणि आपल्या अकाउंटमध्ये पैसे आले आणि जर ते क्रेडिटमध्ये पडलेलेच आहेत, काही केलं नाही आणि समजा बँकमधून कोणी OTP विचारला आणि ते फ्रॉड थ्रू विड्रॉ झाले, तर मग आपल्याला नुकसान होईल. तर कंटिन्युअसली मॉनिटर करणं भरपूर गरजेचं आहे. फक्त टॅक्ससाठी इन्व्हेस्टमेंट नाही करायला पाहिजे. कारण का साधारण आपला वार्षिक इन्कम जर 12 ते 15 लाखाच्या आसपास असेल रिटायरमेंट नंतर, तर आपला भरपूर सारा टॅक्स वाचू शकतो. कारण का सिनियर सिटीजनना बेनिफिट आहे, इन्कम स्लॅब जास्ती आहे, आपल्याला 2 लाखापर्यंत ATCचं डिडक्शन वेगळं मिळतं आहे, 50,000 पर्यंत व्याज आपल्याला फ्री आहे. तुम्हाला कंपनीकडून जो पेन्शन येईल त्याच्यामध्ये स्टँडर्ड डिडक्शन जे आता सॅलरीमध्ये मिळतं तेही परत मिळणार आहे. तर 4 ते 5 लाख म्हणजे असे भरपूर सारे अजून टॅक्सचे प्रोव्हिजन्स आहेत. मेडिकलचे एक्सपेन्सेस आहेत, मेडिकल प्रीमियम आहे, NPSची गुंतवणूकचे डिटेल्स आहेत, होम लोनचा प्रिन्सिपल, व्याज.
आता प्रत्येक व्यक्तीसाठी हे इन्कम टॅक्सचे जे रूल आहेत ते वेगवेगळे आहेत, पण साधारण 3 ते 4 लाख पर्यंत आपला इन्कम सहज कमी होतो. कमी होतो म्हणजे टॅक्ससाठी, आणि आपला टॅक्स त्याच्यामध्ये वाचतो ॲज अ सीनियर सिटीझन. तर पण फक्त टॅक्स वाचवण्यासाठी इन्व्हेस्टमेंट नाही करायला पाहिजे, कारण का अशा इन्व्हेस्टमेंटमध्ये कधी कधी आपण अडकून पडू शकतो. आणि सर्वात इम्पॉर्टंट जी गोष्ट आहे, मी ह्या पूर्ण सेशनमध्ये रिस्की इन्व्हेस्टमेंटबद्दल भरपूर गोष्ट नाही सांगितल्या, कारण का रिटायरमेंट नंतर आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे की वेल्थचं प्रोटेक्शन, की कसं आपण आपल्या वेल्थला प्रोटेक्ट करू, जी पण आपण वेल्थ आतापर्यंत बनवली. तर म्हणून मी एकदम फोकस्ड रीतीने फक्त त्याच इन्व्हेस्टमेंट्सवर डिस्कस केलं जिथे आपण सेफली राहू शकतो, एक रिजनेबल रिटर्न मिळेल आपल्याला, आणि भरपूर चिंता करण्याची त्याच्यामध्ये गरज नाही आहे. पण मॉनिटरिंग आवश्यक आहे. काळजी करायची नाही आहे, पण काळजी डेफिनेटली घ्यायची आहे. इन्व्हेस्टमेंट करतानाही, इन्व्हेस्टमेंट केल्यावरही, आणि जेव्हा त्याच्यातून इन्कम येणं सुरू होईल तेव्हा बरोबर त्या तारखेला आपल्या अकाउंटमध्ये क्रेडिट आले नाही आले, आपला किती TDS कापला गेला, टॅक्स डिडक्शन ॲट सोर्स जर गेला असेल तर तो आपल्या इन्कम टॅक्सच्या अकाउंटमध्ये दिसतोय का. एक 26A फॉर्म आहे, तो तुम्ही म्हणजे तुमच्या कंपनीमध्ये फायनान्स डिपार्टमेंटमध्ये किंवा HR डिपार्टमेंटची हेल्प घेऊन एकदा तुम्ही लॉग इन करून चेक करू शकता. तर तिथे तुम्हाला दिसेल की कंपनी जो तुमचा TDS कापते तो तुमच्या अकाउंटमध्ये दिसतोय, म्हणून तर आपल्याला रिफंड पण येतं कधी कधी. तर जसं या इन्व्हेस्टमेंट्सतून इन्कम जो येईल, तर हे जे कंपनीज आहेत तेही टॅक्स कापत असतात. तर हा टॅक्स कापला तो त्यांनी भरला का बरोबर, आणि तो आपल्या इन्कम टॅक्सच्या डेटामध्ये दिसतोय का, हे तुम्ही रेग्युलरली चेक करू शकता. तर ही जी समरी आहे, आणि अजून जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर डेफिनेटली तुम्ही आता विचारू शकता मला, आणि चॅट बॉक्समध्ये लिहिलं तर अगदी उत्तम. मग मी एक एक विचार करून चेक करून तुम्हाला त्याचा रिस्पॉन्स देतो. किंवा तुम्ही अनम्यूट करूनही प्रश्न विचारू शकता. ओके, मी एक एक क्वेश्चन वाचून त्याचा रिस्पॉन्स देतो आहे. आता पहिला प्रश्न आहे की म्युच्युअल फंड कसा सिलेक्ट करावा. तर म्युच्युअल फंडमध्ये, म्हणजे हा तर डिटेल भरपूर प्रश्न आहे की थोड्या कालावधीमध्ये आपण इनपुट देणं थोडं मुश्किल आहे. पण म्युच्युअल फंड 3 प्रकारचे असतात. एक म्युच्युअल फंड आहे जो फक्त डेट म्हणजे गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये इन्व्हेस्ट करतो. गव्हर्नमेंट सिक्युरिटी किंवा कंपनीच्या सिक्युरिटी, म्हणजे ज्याच्यामध्ये भाव जास्ती वाढणार नाही, पण आपल्याला एक रेग्युलर इन्कम मिळत राहील, सेफ इन्कम मिळत राहील. तर हे एका डेपॉझिटसारखं असतं. तर डेट म्युच्युअल फंड आहेत. आणि दुसरे आहेत इक्विटी, म्हणजे जे फंड फक्त कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवतात, आणि बाकी जो मधला फंड आहे तो दोघांमध्ये गुंतवतात. तर रेशो बदलत असतो, 50-50, 30-70, 20-80 असं. तर डेटमध्ये जर गुंतवलं तर आपण गव्हर्नमेंट सिक्युरिटीवाले म्युच्युअल फंडपासून सुरू करू शकतो. आणि मी तुम्हाला एक वेबसाईटचं नाव देतो, AMFI, एम्फी, असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स ऑफ इंडिया. ह्या साईटवर जाऊन त्या म्युच्युअल फंडचं जर आपण नाव टाकलं तर ते म्युच्युअल फंड कोणत्या कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करत आहे, कोणत्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये इन्व्हेस्ट करत आहे, हे सगळे डिटेल भेटतात. मग जर आपल्याला वाटतं की नाही हे म्युच्युअल फंड चांगल्या माझ्या नोन कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करतात आहे, जसं कोणताही ब्लू चिप जो फंड असेल तो कोणत्या कंपनीत इन्व्हेस्ट करेल, TCS, हिंदुस्तान युनिलिव्हर, पिडीलाइट, अशा ज्या नावाजलेल्या ज्या लिडिंग कंपन्या आहेत त्याच्यामध्येच हे फंड इन्व्हेस्ट करतात. मग जेव्हा मार्केट चांगलं चालतं तेव्हा या कंपन्यांना, जसं इन्फोसिस, चांगला भाव येतो आणि आपले म्युच्युअल फंडचेही रिटर्न वाढू शकतात. नंतर अजून आहेत लार्ज कॅप, म्हणजे भरपूर मोठ्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट. दुसरा आहे मिड कॅप, ज्या म्हणजे मीडियम साईजच्या कंपन्या आहेत. आणि एक आहे स्मॉल कॅप, म्हणजे ज्या छोट्या छोट्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करतात. तर रिस्की ज्याच्यामध्ये आहेत ते स्मॉल कॅप आहेत, आणि कमी रिस्की ज्या आहेत त्या लार्ज कॅप आहेत. लार्ज कॅप म्हणजे जसं TCS, हिंदुस्तान युनिलिव्हर, रिलायन्स, पिडीलाइट, यांचेही भाव बदलत असतात. पण लार्ज कॅप ज्या कंपन्या आहेत त्या, आपला जो BSEचा सेन्सेक्स आहे जो आता 50,000 पर्यंत ऑलमोस्ट पोचता राहिला आहे, आणि निफ्टी
नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे जे 15,000 पर्यंत ऑलमोस्ट पोहोचतोय, त्या इंडेक्समध्ये ज्या कंपनीची नावं आहेत त्याच्यामध्ये हे म्युच्युअल फंड इन्व्हेस्ट करतात. तर म्युच्युअल फंडबद्दल जास्ती इन्फॉर्मेशन आपल्याला AMFI साईटवरती भेटेल. आणि कारण का बरेच 200-300 प्रकार आहेत म्युच्युअल फंडचे, डिपेंड करतं की कुठे ते इन्व्हेस्ट करतात. आणि नाव जरी सेम असेल तरी कंपन्यांचा रेशो बदलत असतो. त्यामुळे एमफीवर जाऊन तुम्ही थोडं डिटेल चेक करू शकता. आणि मग जर स्पेसिफिक अजून काही इन्फॉर्मेशन हवं असेल की हा म्युच्युअल फंड माझ्या उद्देशानुसार बरोबर आहे का नाही आहे, तर डेफिनेटली आपण तुम्हाला इनपुट शेअर करू त्याच्यामध्ये. आणि म्युच्युअल फंडमध्ये कसं आहे की हिस्ट्री, आता गेल्या वर्षी भरपूर म्युच्युअल फंडने चांगलं रिटर्न दिलं 2020 मध्ये. तर पास्ट परफॉर्मन्स चांगला आहे, पण फ्युचर असेल की नाही सांगू नाही शकत. त्यामुळे फक्त पास्ट परफॉर्मन्स बघून आपण सिलेक्शन केलं तर ते चुकीचं ठरू शकतं. त्यामुळे एमफीच्या वेबसाईटवर जाऊन कोणत्या कंपन्यांमध्ये त्या म्युच्युअल फंडने गुंतवणूक केली आहे आणि त्या कंपन्यांचा बिझनेस कसा चालतो हे थोडा अभ्यास करून जर केलं तर डेफिनेटली आपल्याला लॉंग टर्ममध्ये अशा म्युच्युअल फंडमधून चांगला फायदा होऊ शकतो. ठीक आहे. आणि काही जर तुम्हाला प्रश्न असेल तर तुम्ही प्लीज विचारू शकता. तुम्ही अनम्यूट करूनही तुम्हाला फोनवरही विचारू शकता. जी सर, तुम्हाला प्रश्न. स्मितेशजी, येस सर. फार सोप्या भाषेत तुम्ही फार चांगलं सांगितलंय येस सर. आणि सगळ्यांना समजेल अशा भाषेत सांगितलंय. माझा प्रश्न असा आहे की आपण सगळ्यात जास्त कम्फर्टेबल बँकेत असतो. बरोबर. बँकेत जाणं, विड्रॉ करणं, बँकेत जमा करणं वगैरे ऑलमोस्ट ऑल. पण आपण इकडे तिकडे किंवा स्टेट बँक किंवा HDFC सारख्या ज्या एक याच्यातल्या प्रायव्हेटच्या बँक आहे, म्हणजे मोठ्या बँका ज्याला म्हणतो, त्या किंवा SBI बद्दल सुद्धा कधी कधी ऐकायला मिळतं का तिथे सगळं सुरक्षित नाही आहे असं इकडून जिकडे मिळतात. साधारण आपण जे नॉर्मल एक कॉमन व्यक्ती, आणि होतं काय की 5 लाखाचं संरक्षण आहे फक्त, बरोबर आहे, बरोबर. एक प्रकारे. सरकारी सध्याच्या नियमानुसार तुम्ही पैसे विड्रॉ करून कॅश पण हँडल करू शकत नाही. बरोबर. ते त्यालाही एक प्रकारची बंदी आहे किंवा मनाई आहे. बरोबर. मग पैसे सामान्य व्यक्तीला प्रश्न, पैसे आता दुसरा विचार केला कोणाला ठेवायचे असेल मला 15-20 बँकेत ठेवावं लागेल त्याला, प्रत्येक बरोबर. बँकेत. बरोबर. तर लॉजिकली किंवा प्रॅक्टिकली ते एक एवढं सोपी नाही आहे किंवा मॅनेज करण्यासारखं नाही आहे. बरोबर. तर जशा जशा ह्या सोयी येत गेल्या तशा ह्या सोबत या अडचणी ज्या आहे, म्हणजे खूपच छोटी अमाऊंट आहे त्यांनी केली वगैरे. आता सॅलरी नाही, सरकार काय जसं तुम्ही म्हटलं बरोबर. 1 करोड वगैरे इज क्वाईट पॉसिबल RCF Yes. लोकांकडे वगैरे. बरोबर. आणि सॅलरी वगैरे म्हणजे हे त्याला सुरक्षित वाटेल असं काही म्हणजे तुमचं काय खरोखर या बँका ज्या HDFC किंवा SBI वगैरे यांचं भवितव्य असं जे ऐकायला मिळतं असं काही धोकादायक किंवा असं काही भीतीदायक आहे का? म्हणजे ऑफकोर्स कोणत्या कंपनीबद्दल तर कोणी गॅरंटीने तर नाही इनपुट देऊ शकणार. पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आता म्हणजे काल परवाच्याच न्यूजमध्ये RBI प्रत्येक 3 महिन्याने एक टेस्ट करते, स्ट्रेस टेस्ट. जसं आपण आपल्या प्लांटची मे बी पण टेस्ट करू असू की बरोबर चालेल सगळ्या परिस्थितीमध्ये. तर स्ट्रेस टेस्ट केली आहे RBIने बँकांची. तर त्याच्यामध्ये ज्या पास होतात त्यांना RBI अलाउ करते की तुम्ही बिझनेस तुमचा कंटिन्यू करा. पण जर स्ट्रेस टेस्टमध्ये जर फेल झाल्या कोणत्या बँका, तर त्यांच्या बिझनेसवरती RBI स्टॉपेज लावते की तुम्ही आता पुढे अजून क्रेडिट नाही देऊ शकत. तर HDFC बँकचं असं झालेलं की मध्ये त्यांचा सिस्टमचा काहीतरी प्रॉब्लेम होता. तर RBIने सांगितलं की तुम्ही आता क्रेडिट कार्डचा बिझनेस थोडा वेळ बंद करा. तर आता ह्याच्यातून समजा जर मोठी रक्कम असेल तर कसं आहे की ऑप्शन एकच आहे की जसं आता तुम्ही इनपुट दिलं की 10 ते 15 बँकांमध्ये, म्हणजे ते आता जर आपल्याला 50 लाख रुपये गुंतवायचे आणि 5 लाखाचाच इन्शुरन्स आहे, तर डेफिनेटली आपण मल्टिपल बँकांमध्ये डिस्ट्रीब्यूट करू शकतो. आणि थोडं जर आपण रिस्क घ्यायची असेल तर कंपनी डिपॉझिट किंवा गव्हर्नमेंट बॉन्ड. आता जे समजा 50 लाख जर आपल्याला गुंतवायचे तर
एकदम आपल्याला काही 50 लाखाची गरज नाही लागणार, त्यामुळे सगळीच रक्कम FD मध्ये गुंतवायची गरज नाहीये. तर आपण ॲव्हरेज रक्कम साधारण 3 लाख ते 4 लाख पर्यंत मे बी 25 लाख वेगवेगळ्या बँकांमध्ये ठेवू शकतो आणि उरलेली जी 50 लाख आहे ती आपण NSE नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, किसान विकास पत्र आणि जसं आता पोस्ट ऑफिसचे टर्म डिपॉझिट आहेत, फिक्स्ड डिपॉझिट्स, ह्याच्यामध्ये जर आपण गुंतवणूक केली तर कसं आहे की एक बँकांची जी आपली भीती आहे ती पण कमी होईल, कारण का पोस्ट ऑफिस डायरेक्टली गव्हर्नमेंटचं फंक्शन आहे, त्यामुळे तिथे सेफ्टी आहेच. आणि हे काही याच्यावरती मर्यादा नाही, लिमिटेशन नाही. म्हणजे NSE KVP टर्म डिपॉझिट आपण किती करू शकतो, 5-5 वर्षाच्या कालावधीसाठी, 9 वर्षाच्या कालावधीसाठी. आणि फक्त एक एफर्ट आहे की पोस्ट ऑफिसमध्ये एवढ्या ऑनलाईन सुविधा नाही आहेत, पण ते मी आशीर्वादच मानतो, कारण का सगळ्यांनी जर ऑनलाईन सुविधा दिल्या तर तो एक रिस्क आहे की आपले ऑनलाईन जे ॲक्सेस आहे, कोणी OTP मागतं, काही मागतं वगैरे, तर ते सगळं मग ओपन होऊ शकतं आपलं. तर पोस्ट ऑफिस आणि बँक यांचा थोडा बॅलन्स करून जर आपण इन्व्हेस्टमेंट केली तर ते आपल्याला थोडं म्हणजे रिस्क कमी होऊन पैसे आपण प्रॉपर गुंतवू शकतो त्याच्यामध्ये. नाही, बरोबर बोलला सर तुम्ही. आणि कदाचित तेच एक सोल्युशन असेल. Yes. पण जी भीतीदायक वाद म्हणजे रिटायर व्यक्ती जी होणारी आहे वगैरे आहे, एक तर त्याच्या काय वयानुसार त्याच्या मुवमेंट म्हणा की त्याच्या एवढं सगळं वेळ देणं कदाचित कमी होत राहणार. बरोबर. कुठल्या आता हे HDFCचे म्हणजे MD सोडून चालले ते बरोबर. जाणार आहे वगैरे अशी बात. हां, रिटायर झाले ते त्याच्याबद्दल पण. बरंच काही आलं की बाबा हे जाण्याच्या मागचं एक कारण आहे, जसं Yes. SBIचं बोललं. Yes. अशा वातावरणात सामान्य व्यक्ती जे आहे Yes. की आणि असे जे मोठी गुंतवणूक 5-10 लक्षातही राहणार नाही आपण कुठे काय केले मल्टिपल. बँक मी काय म्हटलं, त्याला SBI वगैरे का सुरक्षित वाटतं, त्याला माहिती दिसतं पासबुक मध्ये पैसे किती करेक्ट, आहे. करेक्ट. बरोबर, आणि बरोबर. त्याला एका बँकेत जाणं एक दिवस जरी लागला तरी त्याला बरोबर. सोपी वाटतं. बरोबर. पण असं भीतीदायक वातावरणात बघितल्यानंतर एखाद्याने विचार केला तो कॅश काढून पण ठेवू शकत नाही. बरोबर. एखाद्या वेळी अशी वेळ व्यक्ती का माझं सेव्हिंग तरी शिल्लक राहिलं पाहिजे, जाऊ देत वाढले नाही पैसे तर वाढले नाही तरी चालेल, पण जे आहे ते तरी सुरक्षित असावं. करेक्ट. तर पण तरी तुम्ही जे शक्य आहे ते चांगलं सांगितलं सगळं काय काय करायला पाहिजे. एवढं आहे का मल्टिपल केल्यानंतर त्याचा ट्रॅक ठेवणं आणि ते सगळं सांभाळून ठेवणं. ते आता कसं आहे ऑनलाईनचे की धोके म्हणजे वेगळे आहेत, ते गोष्टी वेगळी. म्हणजे पण ते कसं आहे की आता सामान्य ज्याला म्हणजे फायनान्शियल लिटरेट ज्याला म्हणतो, ज्याला नाही आहे किंवा बरं. बरेच लोक नसतात माझ्यासारख्या नाही, तर ते त्याच्यात ह्या अडचणी येतात. नाही, Thank you थोडंफार very much. रेकॉर्ड मॅनेजमेंट एक इम्पॉर्टंट आहे. आणि आता रिटायर नंतर म्हणजे एक आपण आहे की वेळ भरपूर असणार आहे असं पण बोलतो. तर जसं आपण म्हणजे नित्यनियमाने आपली पूजा अर्चना करतो एक तास 1.5 तास वगैरे, तसंच हे बुकमध्ये म्हणजे आपलं जे चोपडी आपण जे बोलू शकतो ते डिटेलमध्ये रेकॉर्डिंग ठेवलं तर ती पण एक पूजाच झाली लक्ष्मीची. Correct. आणि आपण वेळोवेळी जाऊन म्हणजे आम्ही आता भरपूर सारे जे डिपॉझिट्स आहेत ते ट्रान्सफरच केले पोस्ट ऑफिसमध्ये. थोडा एफर्ट लागतं, पण हो, एक हो. दिवस काढून महिन्यातून जाऊन ते वर्क होतं. थोडं लाईनीत उभं राहायला लागतं, पण पैसे टेन्शनमध्ये पैसे काढण्यासाठी लाईनीमध्ये उभं राहण्यापेक्षा हे बेटर आहे की आपले पैसे सुरक्षित आणि आपण काढायला वेळ लागतो. तर ते त्या दृष्टीने पोस्ट ऑफिसमध्ये आपण म्हणजे डायव्हर्ट करू शकतो. थोडक्यात पण ह्या बँकेबद्दल ते किती त्याच्यात दम आहे बातम्यामध्ये की निव्वळ नाही, आता अशाच सध्या बातम्या आहेत? RBIने तर असं काही म्हणजे बॅड ऑब्झर्वेशन नाही दिलंय. आणि कॅपिटल ॲडेक्वेसी रेशो या सगळ्या बँकांचा उत्तम आहे. म्हणजे HDFC, स्टेट बँक, ICICI बँक. पण आपण पब्लिक सेक्टर बँकाकडे मॅक्झिमम आपण सध्या फोकस ठेवूया आणि मग हळूहळू जर बेटर व्याज असेल तर मग प्रायव्हेटकडे. कारण का आजच्या डेटमध्ये पब्लिक सेक्टर बँक आणि प्रायव्हेट बँकांचे व्याज रेट सेमच आहेत. उलटं प्रायव्हेट बँकांची कमी आहेत आणि त्या लगेच बदल कमी करतात आहे. पब्लिक सेक्टर बँकासाठी थोडा वेळ घेतात आहे कमी करायला. तर पब्लिक सेक्टर बँक आणि पोस्ट ऑफिस म्हणजे मेजर फंड जर आपण सेफ्टी दृष्टीने इथे ठेवला तर उत्तमच आहे. थँक्यू, धन्यवाद. अजून 1-2 क्वेश्चन आहे ते मी चॅटबॉक्समध्ये. म्युच्युअल फंड डिव्हिडंड्स आता कसं आहे की ह्या बजेटमध्ये चेंजेस होऊ शकतील. डिव्हिडंड्स तर गव्हर्नमेंटने टॅक्स फ्री केलेले पण परत टॅक्सेबिलिटीमध्ये आणलेत. तर आता ह्या वर्षी एक ठराविक रक्कमच्या वरती टॅक्सेबल आहे डिव्हिडंड. अदरवाईज एका नॉर्मल पर्सनला 10 लाखाच्या पेक्षा कमी डिव्हिडंड असेल तर तो काही टॅक्सेबल नाही आहे. पण याच्यामध्ये मी एक कॉशन म्हणजे एक इश्यू आहे की आता 1 तारखेला बजेट येईल फेब्रुवारीला, तर ते पुढच्या वर्षीसाठी ॲप्लिकेबल होईल. ह्या वर्षी तर 10 लाखापर्यंत टॅक्सेबल नाही, काही इश्यू नाही. पण पुढच्या वर्षी बघूया आता गव्हर्नमेंट कसं करते. आणि
वेगळ्या टाईपच्या म्युच्युअल फंडमध्ये एक्झेम्पशन्स जी आहेत, तर ते स्टडी करून मग मी डेफिनेटली इनपुट देऊ शकतो की कोणत्या प्रकारचा डिव्हिडंड टॅक्सेबल होईल का नाही होईल. अच्छा, सर अनम्यूट नाही होते का पूर्ण? अलाव करत हां हां, येस येस येस, आता येत आहे. ऑप्शन दिलेला. हां येस. हो हो हो. आणखी एक क्वेश्चन आलेला आहे. येस सर. Whether NPS can be continued after retirement? If Yes. not, what is the best scheme for? येस, करेक्ट. एन पी एसचं मी तर म्हणजे जर फक्त रेकमेंडेशन विचारलं तर डेफिनेटली एन पी एस स्कीम चांगली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला एक्स्ट्रा 50,000चं डिडक्शन मिळत आहे प्रत्येक वर्षी. टॅक्समध्ये फायदा होत आहे. आणि ओव्हरऑल जर आपण आता आपल्या देशाची परिस्थिती बघितली तर शेअर मार्केटकडे भरपूर इंडिव्हिज्युअल रिटेल इन्व्हेस्टर अट्रॅक्ट होत आहेत. आणि ओव्हरऑल तर कंपनी म्हणजे आपल्या देशाची प्रगतीच पुढे होणार आहे, कारण का ह्या एका वर्षामुळे काय बरंचसं काही मेजर प्रॉब्लेम होत नाही आहे इन्फ्रास्ट्रक्चर वाईज, रेल्वे, ट्रान्सपोर्टेशन, लॉजिस्टिक्स. तर 7 ते 8 वर्षाचा कालावधी जर ठरवून जर आपण बघितलं तर डेफिनेटली एन पी एस कंटिन्यू करण्यामध्ये आपला म्हणजे जास्ती फायदा आहे. पण आता मार्केट कसं एकदम वरती आहे, एकदम हॉट हिटेड आहे. तर थोडंफार तुम्हाला विड्रॉल करायचं असेल तर तुम्ही विड्रॉ करून एक सेफ्टीच्या दृष्टीने ती रक्कम एफ डी किंवा पोस्ट ऑफिसच्या स्कीममध्ये गुंतवणूक करू शकता. मे बी रेशिओ जर द्यायचा असेल तर आता जर तुमची रक्कम समजा 100% असेल तर तुम्ही 30%, 1/3 काढून तुम्ही सेफली ठेवा आणि 70% आणि अजून कंटिन्यू करत राहू शकता. पण बेस्ट आहे की भरपूर त्याचा फायदा घ्यायचा असेल तर म्हणजे रेकमेंडेशन हेच असेल की एन पी एस कंटिन्यू करावी. सर फार छान तुम्ही माहिती दिली पूर्ण इन्व्हेस्टमेंट बद्दल. आणि एक स्पेशल टॉपिक तुम्ही सिलेक्ट केला की रिटायरिंग एम्प्लॉईज करता काय असेल. आणि एक छोटा टॉपिक पण तुम्ही कव्हर केला आहे की जनरल इन्व्हेस्टमेंट पण, कारण पार्टिसिपंट दोन्ही प्रकारचे आहेत. तर जनरल इन्व्हेस्टमेंट पण काय असेल ते पण तुम्ही लाईट फोकस केले. तर मी पार्टिसिपंटना रिक्वेस्ट करतो की पार्टिसिपंटने आपला व्हिडिओ ऑन करावा जेणेकरून आम्हाला फोटो घेता येईल आणि आरसीएफच्या सोशल मीडियावरती आपल्याला टाकता येईल, म्हणजे सगळ्यांचे फोटो येतील. तर माझी रिक्वेस्ट आहे सगळ्या पार्टिसिपंटना की त्यांनी आपला व्हिडिओ ऑन करावा. आणि स्मितेश सर, आपण एक फोटो काढायची तयारी करूया. येस सर. हा, तर स्क्रीनला तुम्ही तसं करू शकता. आणि काही लोकांना क्वेश्चन विचारायचं असेल तरी पण तुम्ही विचारू शकता. काही लोकांचे कॉमेंट्स आलेले आहे, प्रोग्राम छान होता. कॉमेंट्स बद्दल धन्यवाद. आणि तर फोटो एक आपण घेऊया. हां सर, मी जस्ट ते चेक करतोय की हा हा, चेक करा. तो एका स्क्रीनवरती येतात ना त्या प्रकारचा लागला. हां, मी तेच आणि तोपर्यंत मी थोडस वोट ऑफ थँक्स कडे पण जातो. तोपर्यंत आपण फोटोची पण Yes, sir. तयारी करूया. आणि व्हिडिओ पण बरेच लोकांचे ऑन झालेले आहेत. फार फार धन्यवाद. काही व्हिडिओ मध्ये कॉम्बिनेशन मध्ये 2-2, 3-3 आहेत, त्यांचे पण फोटो येत आहेत आपल्याकडे. हां, आता व्हिडिओ ऑन केला तर मी सर स्क्रीन प्रिंट घेऊन फोटो घेऊ शकतो. आणि हा हा, तर हर्षालीचा पण एक व्हिडिओ ऑन करायचा बाकी आहे. संगीता मॅमचा पण बाकी आहे. तर आपला व्हिडिओ ऑन कराल तर आरसेफच्या सोशल मीडियावरती छान तुमचे सुंदर फोटो येतील. त्याबद्दल फार फार धन्यवाद. आणि मी थोडस याच्याकडे वळतो की वोट ऑफ थँक्स कडे. मध्ये मध्ये आपण क्वेश्चन पण बघूया. काही लोकांचा थोडासा मला वाटतं प्रॉब्लेम आहे, काही व्हिडिओ ऑन होत नाहीये. विवेक पाटील सर, स्वाती, दीपाली मॅडम, प्रदीप सर, काही लोकांचे व्हिडिओ ऑन व्हायचे बाकी आहे. तर कृपया आपले व्हिडिओ ऑन करावे. राजेंद्र यांनी व्हिडिओ ऑन करावे जेणेकरून आरसीएफच्या सोशल मीडियावरती छानपैकी फोटो येईल. तर सरांनी फार छानपैकी हा
तर मी फोटो घेतो आहे. कोणाचे व्हिडिओ बाकी असेल तर त्यांनी व्हिडिओ ऑन करावे अशी माझी विनंती आहे. कारण व्हिडिओ आपले फोटोज आपले अपलोड करायला आरसीएफचा सोशल मीडिया अलाउ करतोय आपल्याला. तर कृपया आपले व्हिडिओ ऑन करावे. आणि स्मितेश सरांनी छानपैकी आपल्याला सांगितलं रिटायरमेंट फंड किंवा रिटायरिंग व्यक्ती करता 2020-21 मध्ये जे लोक रिटायर्ड होणार आहेत त्याकरता त्यांनी चांगल्या स्कीम सांगितल्यात. सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम एक छान सांगितली त्यांनी. भरपूरच ऑप्शन दिलेत त्यांनी. प्रधानमंत्री वय वंदन योजना ही एक छान त्यांनी सांगितली. MIS योजना ही एक मंथली इन्कम स्कीम योजना ही पण छान त्यांनी सांगितली. आणि PPF पब्लिक प्रोव्हिडंट फंड ही एक छान एक माहिती त्यांनी दिली आपल्याला. नंतर किसान विकास पत्र याबद्दल पण छान माहिती दिली. आणि पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन बद्दल पण त्यांनी सांगितलंय. आणि गव्हर्नमेंट बॉन्ड बद्दल पण त्यांनी आपल्याला सांगितलंय. आणि कॉर्पोरेट डिपॉझिट थोडंसं त्याबद्दल त्यांनी सांगितलंय. आणि पोस्ट ऑफिस सांगितलंय. आणि नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट. तर रिटायरिंग व्यक्ती करता 10 स्कीम त्यांनी फार चांगल्या सांगितल्या आहेत. त्या 10 पैकी कुठे पण आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो. आणि मला वाटतं की एक 10 ते 15 वर्ष लाईफ आपलं छानपैकी आपण पुढे आपण जगू शकतो. नंतर त्यांनी जनरल इन्व्हेस्टमेंट पण छान सांगितल्या जसं की बँक डिपॉझिट्स आहेत. गोल्ड मध्ये पण आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो. कॉर्पोरेट डिपॉझिट्स मध्ये करू शकतो. फक्त आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की AAA रेटेड आहे ना ती कंपनी असायला हवी. आणि रिअल इस्टेट बद्दल पण त्यांनी छान सांगितलंय. कारण आता सध्या स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फीस खूप निग्लिजिबल आहे. त्यामुळे त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणे चांगलं आहे. म्युच्युअल फंड एक चांगला ऑप्शन आहे जनरल पब्लिक करता. इक्विटी आणि एक शेअर पण एक छान आहे. आणि एक स्कीम त्यांनी सांगितली इन्शुरन्स स्कीम एक चांगली आहे त्यापैकी. ते पण करता येईल आपल्याला. आणि एक छान त्यांनी एक जर्नी ऑफ इन्व्हेस्टमेंट काय असायला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय की सध्या आपण आहे कुठे आणि आपल्याला पुढे करायचं काय आहे. तर हे छान त्यांनी एक म्हणजे एक ते मला वाटतं 1.5 तासामध्ये सुंदर सांगितलंय की डेफिनेटली आपण इन्व्हेस्टमेंट बद्दल विचार करू शकतो. तर आपल्या सगळ्या पार्टिसिपंट तर्फे आणि RCF तर्फे आणि RCF लिमिटेड तर्फे स्मितेश भोसले सरांचे आम्ही खूप खूप आभारी आहे. धन्यवाद सर. थँक्यू सर. आणि ऑल पार्टिसिपंट ऍक्टिव्हली पार्टिसिपेट केला. स्पेशली पोटपोसे सरांचे आम्ही खूप खूप आभारी आहे की त्यांनी 2-3 क्वेश्चन विचारलेत. आणि त्यांची जी क्वेरी होती ते पण त्यांनी विचारली. आणि बँकेबद्दल पण त्यांची जी क्वेरी होती ते पण त्यांनी विचारली. सगळ्या पार्टिसिपंटनी व्हिडिओ ऑन केले त्यांचा मी फार फार धन्यवाद आहे. आणि हा एन्थुजियास्टिकली एनर्जेटिकली हा प्रोग्राम तुम्ही अटेंड केला असं मी आभार मानतो. आणि हा आपला 34वा वेबिनार होता. पुढचा पण आता आपला एक पुढच्या आठवड्यामध्ये पण 1-2 वेबिनार असतील. असेच अटेंड करत राहा. असाच पाठिंबा द्या अशी मी आशा करतो. आणि हा प्रोग्राम किंवा हा वेबिनार इथे समाप्त झाला असं जाहीर करतो. आजचा दिवस आपला चांगला जावा अशी मी आशा करतो. आणि प्रोग्राम समाप्ला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू फॉर दी अपॉर्च्युनिटी. आणि आणि स्मितेश सरांना मी अलाउ करतो की त्यांनी ही वेबिनार मीटिंग लिव्ह करू शकतात. येस सर. या थँक्यू क्लोज करू शकतात. धन्यवाद. ओके सर. थँक्यू. डिअर पार्टिसिपंट हॅव अ नाईस डे. थँक्यू व्हेरी मच.